अध्याय 24 उत्पत्ति अध्याय 24 और उसका हम पढ़ेंगे 50 से लेके 61 तक। 50 से 61 पर्यंत। 24 जेनेसिस उत्पत्ति अध्याय 24 50 से 61। 50 से 61। तब लाबान और बतूएल ने उत्तर दिया, यह बात यहोवा की ओर से हुई है, इसलिए हम लोग तुझसे न तो भला कह सके न बुरा। देख, रिबेका तेरे सामने है, उसको ले जा, और वह यहोवा के वचन के अनुसार तेरे स्वामी के पुत्र की पत्नी हो जाए। उनकी यह बात सुनकर अब्राहम के दास ने भूमि पर गिर के यहोवा को दंडवत किया, और फिर उस दास ने सोने और रुपये के गहने वस्त्र निकालकर रिबेका को दिए। उसके भाई और माता भी उसने अनमोल वस्तुएं दी। तब उसने अपने संगी जनों समेत भोजन किया और वहां रात बिताई। उसने तड़के उठकर कहा, मुझको अपने स्वामी के पास जाने के लिए विदा करो। रिबेका के भाई और माता ने कहा, कन्या को हमारे पास कुछ दिन अर्थात कम से कम 10 दिन और रहने दो, फिर उसके पश्चात वो चली जाएगी। उसने उनसे कहा, यहोवा ने जो मेरी यात्रा सफल किया है, इसलिए तुम मुझे मत रोको। अब मुझे विदा कर दो कि मैं अपने स्वामी के पास जाऊं। उन्होंने कहा, हम कन्या को बुलाकर पूछते हैं, देखेंगे वो क्या कहती है। और उन्होंने रिबेका को बुलाकर उससे कहा, पूछा, क्या तू इस मनुष्य के संग जाएगी? उसने कहा, हाँ मैं जाऊंगी। तब उन्होंने अपनी बहन रिबेका और उसकी भाई और अब्राहम का दास और उसके साथी सबों को विदा किया। और उन्होंने रिबेका को आशीर्वाद देकर कहा, हे हमारी बहन, तू हजारों में लाखों की आदि माता हो, तेरा वंश अपने बेलियों के नगरों का अधिकारी हो। तब रिबेका अपनी सहेलियों समेत चली और ऊंट पर चढ़ के उस पुरुष के पीछे बोली। इस प्रकार वह दास रिबेका को साथ लेकर चल दिया। यहाँ पर लाबान व बतूएल यांनी उत्तर केले, ही परमेश्वराची योजना आहे, तुम्हाला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही। पहा, रिबेका तुमच्या पुढे आहे, तिला घेऊन जा, परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या। अब्राहमाच्या सेवकाने त्यांचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्याने भूमीपर्यंत जाऊन परमेश्वरास नमन केले। मग त्या सेवकाने सोन्या रुपयाचे दागिने व वस्त्रे काढून रिबेकाला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई यांना बहुमोल वस्तू दिल्या। मग त्याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी खाणेपिणे करून ती रात्र तिथे घालवली। सकाळी उठल्यावर तो म्हणाला, माझ्या धन्याकडे जायला मला निरोप द्या। हे ऐकून तिची आई व भाऊ म्हणाले, मुलीला आमच्याजवळ थोडे दिवस निदान 10 दिवस तरी राहू द्या, मग ती येईल। पण तो त्यांना म्हणाला, परमेश्वराने माझा प्रवास सफळ केला आहे, तर मला ठेवून घेऊ नका, मला निरोप द्या, मला आपल्या धन्याकडे जाऊ द्या। तेव्हा ते म्हणाले, आम्ही मुलीला बोलावून ती काय म्हणते ते विचारू। त्यांनी रिबेकास बोलावून विचारले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय? ती म्हणाली, जाते। मग त्यांनी त्याची बहीण रिबेका, तिची दाई, अब्राहमाचा सेवक व त्याची माणसे यांची रवानगी केली। त्यांनी रिबेकाला आशीर्वाद देऊन म्हटले, पाहिलं, तू सहस्रावरींची लक्षावरींची जन्मी हो व तुझी संतती आपल्या वैऱ्यांच्या नगरांची सत्ता पाव। मग रिबेका व तिच्या सख्या उठल्या आणि उंटावर बसून त्या मनुष्याच्या मागे गेल्या। याप्रमाणे तो रिबेकास घेऊन गेला। आपण प्रार्थना करू। तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता, आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या चरणासमोर येतो। वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा तू आमचा पवित्र देव आहे। आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर, ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे। दया कर, आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या हातात देते, येशूच्या नावाने, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आपण इथे पाहतो, अब्राहमाला उतारवयामध्ये देवाच्या वाचा दिलेल्या, करार केलेल्या शब्दानुसार देवाने इसहाकाला, अब्राहमाकडून इसहाक झाला। और जैसे अब्राहम को बुढ़ापे में जैसे परमेश्वर ने उसके साथ करार किया था कि मैं तुझे इसहाक दूंगा, अब्राहम को इसहाक हुआ। आणि त्या इसहाक जसा मोठा झाला, त्या अगोदर साराचा देहांत झाला। और जैसे इसहाक बड़ा हो गया तो सारा उससे पहले मर चुकी थी। आणि त्यामुळे घरामध्ये एकही स्त्री नव्हती। और उसके कारण घर में एक भी स्त्री नहीं थी। त्याच्यामुळे घर संभाळण्यासाठी घरामध्ये बाई कशी असणं फार गरजेचं असतं। और घर को संभालने के लिए स्त्री का होना बहुत जरूरी जरी है। घरामध्ये खूप दासदासी असल्या, और भले ही घर में बहुत दास-दासियां आता हों, अब्राहमाच्या तंबूमध्ये घराला सांभाळण्यासाठी खूप सारी दासदासी होते, खूप सारी लोक होती। और अब्राहम के घर को और उसके तंबू को संभालने के लिए बहुत सारे दास और दासियां तरी थी। सुद्धा घरची बाई असते। फिर भी घर की जो स्त्री होगी वो घर की स्त्री आणि होगी। त्याच्यामुळे ती साराची जागा भरून काढण्यासाठी
अब्राहमाने एक निर्णय घेतला की आपल्या मुलाचं लग्न लावायचं, कारण त्याचं वय ऑलरेडी 40 वय व्हायला आलं होतं. और सारा की जो जगह थी उसको भरने के लिए अब्राहम ने निर्णय लिया कि इसहाक की मैं शादी करवाऊंगा, क्योंकि जो इसहाक था वो 40 उम्र का हो चुका था. म्हणून त्या हिशोबाने पाहायला गेलं तर म्हणून अब्राहमाने हा जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय होता. और अब्राहम ने ये जो निर्णय लिया था वो सही निर्णय त्याच्या था. कुटुंबातली एखाद्या मुलीसाठी मुलगी त्या आपल्या मुलासाठी त्याने निवड केली, पण एकदम उत्तम त्याने एक गोष्ट निवडली, म्हणजे एकदम उत्तम निर्णय त्याने घेतला. और उसकी कुटुंब की एक लड़की उसने चुनी, वो भी उत्तम निर्णय उसने लिया. आणि त्यासाठी त्याने त्याच्या कुणावरही विश्वास नाही ठेवला, त्या दासावर त्याने विश्वास ठेवला आणि त्याला त्याच्याकडून शपथ मागून घेतली की कुणाच्याही कणाने किंवा परक्या स्त्रीशी तू माझ्या मुलाचा विवाह लावून देणार नाही, म्हणून तू अशी मुलगी आणशील जी माझ्या कुटुंबातली असेल. और उसने दास से अपनी शपथ दिलवाई कि तू पराये देश में से किसी भी स्त्री लड़की को मेरे लड़की के लिए नहीं लाएगा, पर जो मेरी कुटुंबी की जो लड़की है उसी को तू मेरे बेटी के लिए लेकर आएगा. आणि बरीच सामग्री घेऊन हा दास जो आहे तो आपल्या मालकाच्या मुलासाठी स्त्री बघायला, एक नवरी शोधायला तो निघाला. और बहुत सारा सामान लेकर ये जो दास है अपने जो स्वामी का जो बेटा है उसको पत्नी ढूंढने के लिए वो निकला. आणि तो जसा निघाल्यानंतर त्याने रस्त्यात विनंती केली, देवा आता मी या देशात तर आलेलो आहे, पण आता तू मार्ग निवड, कारण तू ज्या माझ्या मालकाच्या मुलासाठी निवडलेली मुलगी असेल तीच मुलगीकडे मला ने, मला फसवू नको, मला गोंधळात पाडू नको की ही करू का ती करू का ती करू का ती करू, म्हणून जी योग्य असेल तीच माझ्या मालकाच्या मुलासाठी दे. ती म्हणेल की मी पाणी तुम्हाला देते आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजते. और जैसे वो निकला तो उसने परमेश्वर से प्रार्थना की कि परमेश्वर अभी देश में तो आ चुका हो, पर अभी सही जो लड़की है वो मुझे चुनने के लिए तू मदद कर, और वो लड़की मुझे ये कहेगी कि मैं तुम्हें भी पानी पिला दूँ और तुम्हारे मुंडों को भी पानी पिला दूँ. कारण हे खूप हार्ड काम होतं और ये बहुत कठिन काम आणि था. त्याला देवाकडून चिन्ह पाहिजे होतं, और उसको परमेश्वर की ओर से कोई चिन्ह चाहिए था. आणि ते चिन्ह त्याने एकदम हार्ड चिन्ह मागितलं और उसने बहुत कठिन चिन्ह मांगा. की मलाही पाणी, कारण पुरुषाला पाणी पाजणं काही कठीण गोष्ट नाहीये, और पुरुष को पानी पिलाना ये कठिन बात नहीं है, परंतु उंटांना पाणी पाजणं ही हार्ड गोष्ट आहे. पर ऊँटों को पानी पिलाना ये बहुत कठिन बात कारण है. एकच उंट मिनिमम 10, 15, 20 असं गॅलन तो पाणी पितो, और एक ही जो ऊँट होता है 10, 15, 20 गैलन वो पानी पीता है. आणि तो 10 उंटांना घेऊन गेलाय. और वो 10 ऊँटों को लेकर गया है. किती उंटांना? कितने ऊँटों को? 10 उंटांना. 10 ऊँटों को. म्हणजे खायची गोष्ट नाही की 10 उंटांना पाणी पाजलं. और खाने की बात नहीं कि 10 ऊँटों को पानी पिलाना. त्याने ही अट का ठेवली? और उसने ये शर्त क्यों रखी? कारण त्याला जी न्यायची होती, आपल्या मालकाच्या मुलासाठी जी सून म्हणून त्याला न्यायची होती ती काम करणारी, कर्तबगार असावी. और जो अपने स्वामी की बेटी के लिए जो पत्नी लेकर वो जाने वाला था वो काम करने वाली होनी चाहिए. आळशी नकोय, आलसी नहीं चाहिए. कारण लग्न म्हटलं ना तर आळस नाही पाहिजे. और शादी बोला तो आलसी नहीं होना आई चाहिए. वडिलांच्या घरी राहत असताना मुली आळशी असतात, और माता पिता के घर में जब लड़कियां रहती तो वो बहुत आलसी रहती. त्यांना काम करणं कठीण वाटतं. और उनको काम करना बहुत कठिन थोडंसं होता जरा है. काम आईने सांगितलं ते चिडतात, और थोड़ा सा भी काम अगर माँ ने बताया तो वो तुरंत चिढ़ जाते पण हैं. नवऱ्याच्या घरी तसं नाही और चालणार. पति के घर में ऐसा नहीं चलेगा. नवऱ्याच्या घरी सकाळीच उठावं लागेल, पति के घर में सुबह ही उठना पड़ता है. सकाळी उठल्यापासून सगळं काम करावं और लागेल, सुबह उठकर सब कुछ काम करना पड़ता तेव्हा है. सगळं आईचं घर आठवतं, और तब माँ का घर याद आता है. तेव्हा सगळ्या गोष्टी आठवतात. अरे रेवकच मी लग्न केलं, और उस समय माँ की सारी बातें याद आती कि खाली फुकट में किती शादी. छान होतं, 9 वाजता 10 वाजता उठायचो, और कितना अच्छा था, 9-10 बजे उठते थे. हातात रेडीमेड नाश्ता भेटायचा, और हाथ में रेडीमेड नाश्ता मिलता था. काही त्रास नव्हता, कुछ भी तकलीफ नहीं पाणी थी. भरायचं कष्ट पानी नव्हतं, भरने का कोई कष्ट नहीं एकदा था. पाईप लावायचं आणि भरायचं, और पाइप लगाने का पानी भरने का किंवा हो जाएगा. बोरिंगची मशीन चालू करायची, झालं पाणी वर गेलं. और बोरिंग चालू करने का पानी ऊपर चला जाता है. आता काय तर हंड्याने भरावं लागतंय, और अभी अब हंड्रेड से भरना पाईप पड़ता है. लावावं लागतं, किती पाइप त्रास लगाना पड़ता आहे. है. और कितनी तकलीफ है. ढीगभर कपडे, और दिन भर फिर कपड़ा, सासूचे, सास का, सासऱ्याचे, ससुर का, देवरचे, देवर का, दिराचे, मी बोललं पाहिजे, दिराचे, देवर का, नंदनचे, नननचे, ननन का, ढीगभर कपडे. और दिन भर के कपड़ा. इथे आपल्या घरात 4 विनून चुनून 4 माणसं होती, त्याचे कपडे धुवायला आपल्याला मुलींना त्रास होतो. और यहाँ पर घर में 4 जन गिने चुने थे, उनके कपड़े धोने के लिए लड़कियों को तकलीफ इथं होती है. नवऱ्याच्या घरात खूप साऱ्या जणांचे ढीगभराचे कपडे रोजचेच असतात. असं नाही की आजचा 1 दिवसाचा कोटा, तो आठवड्याचा कोटा, दिवसाचा कोटा, और दूसरा में दिन का कोटा होता है. तर ते रोजच धुवायचे. और रोज इसको धोना है. नाही दिवसाला तर दुसऱ्या दिवशी डबल कोटा, और नहीं रहे तो दूसरे दिन और कपड़ा गिरता है. म्हणून रोजचे धुवावंच लागणार. और रोज का तो धोना ही पड़ेगा. म्हणून त्याला फक्त सुंदर स्त्री नव्हती पाहिजे, और उसको सिर्फ सुंदर स्त्री नहीं चाहिए, परंतु त्याला मेहनती पाहिजे. और उसको मेहनत करने वाली स्त्री चाहिए थी. म्हणून त्याने ही अट ठेवली की जी माझ्या उंटांना पण पाणी पाजेल ती कर्तबगार असेल. और उसने इसीलिए ये शर्त रखी कि जो मेरे ऊँटों को पानी पिलाएगी वो काम करने वाली होगी. आणि रिबेका पाहायला गेलं तर तशीच होती. और देखा गया तो रिबेका वैसी ही थी. रिबेकाने
विचारलं, रेबेका बोलली त्याने विचारलं मला पाणी दे. और उसने पूछा मुझे पानी दे, तिने पाणी दिलं. उसने पानी दिया तिने बोलले की मी तुम्हाला दिल्यानंतर तुमच्या उंटांनाही पाणी पाजते. और उसने कहा कि आपको पानी पिलाने के बाद मैं आपके ऊँटों को भी पानी आणि तिने पिलाऊंगी। सर्व उंटांना पाणी पाजल्यानंतर और सारे ऊँटों को पानी पिलाने के बाद त्याने विचारलं की तुझं नाव काय आहे. उसने पूछा तेरा नाम क्या है? ती बोलली माझं नाव रेबेका आहे उसने कहा मेरा नाम रिबेका है आणि बतुएलची मुलगी और आहे, मैं बतूएल की बेटी हूँ, लाबानची बहीण. लाबान की बहन। अशा रीतीने तो देवाला त्याने नमन केलं आणि नंतर आपण ते 50व्या वचनात पाहतो की तो बतुएलच्या घरी आला आहे. और इस रीति से उसने क्या किया, परमेश्वर को दंडवत किया और बाद में हम देखते हैं कि वो बतूएल के घर पर आया। आपण इथे पाहतो बतुएल मला वाटतं त्यावेळेला नाही आहे वाटतं, कारण सगळं काही अथॉरिटी लाबान आणि त्याची आई म्हणजे रिबेकाची आई करते. और बतूएल वहाँ पर नहीं आता है, पर लाबान और उसकी जो माँ है वो वहाँ पर सब कुछ कर मला रही वाटतं है। शायद बतुएल पहिला गेला वाटतं देवाच्या घरी. और शायद बतूएल परमेश्वर के घर पर चला गया है। तिथे लाबान आणि बतुएल 50व्या वचनात बोलतोय, नाही आहे बतुएल आहे. 50व्या वचनात बतुएल पण बोलतोय, म्हणजे बतुएल आहे. और बतूएल है। पण 53 वचनामध्ये जर वाचलं तर रिबेका आणि रिबेकाची आई, और 50वीं वचन में अगर आपने पढ़ा तो रिबेका और उसकी माँ, रिबेकाचा भाऊ आणि आई, रिबेका का भाई और उसकी माँ, हे दोघांनी म्हटलं की मुलीला आमच्याकडे 10 दिवस अजून राहू द्या. और इन दोनों ने कहा कि हमारी जो बेटी है उनको 10 दिन और उसको यहाँ पर रहने दो। कारण ही गोष्ट देवाकडून झालेली की इसहाकासाठी रिबेकाचं लग्न होणं हे देवाकडून योजना होती. और रिबेका की शादी इसहाक के साथ एक परमेश्वर की योजना थी। म्हणून बतुएल आणि लाबान लग्नाला तयार झाला. और इसलिए बतूएल और लाबान शादी के लिए तैयार हो आणि गए। घेणं देणं बातचीत केलं, त्याने दागिने दिले, कपडे दिले, मुलीला बरंच काही गोष्टी केल्या, रात्रीचं जेवण ते लोक जेवले. और उन्होंने लड़कियों को जो कुछ एजेंडा लाया था वो भी सब कुछ दे दिया और रात को उन्होंने खाना भी खाया। मुलीवाल्यांना वाटलं की अजून थोडे दिवस हे लोक राहतील म्हणून. और लड़की वालों को लगा कि और भी थोड़े दिन तक ये यहाँ पर पण रहेगा। मुलगावाले जो दास होता, मजूर होतो, जो त्याचा जो दास होता, त्या सकाळीच उठल्या तो म्हणाला चला चला आम्ही निघतो, आमची मुलगी आम्हाला द्या. और अब्राहम के दास ने कहा कि सुबह उसने कहा कि अभी मैं निकलने वाला हूँ, तुम्हारी जो बेटी है मेरे साथ भेज दो। हे नेहमी लक्षात ठेवा. ये हमेशा याद रखो। मुलगावाले हमेशा घोड्यावर असतात. और जो लड़की वाले रहते हैं हमेशा घोड़े के ऊपर रहते म्हणून हैं। मुलीवाल्यांना वाटतं बाई किती घाई करतात. और लड़की वालों को लगता है वो कितना घाई करते हैं। पण का हे रूलच आहे, कारण लग्न करायचं आहे ना. और ये नियम है क्योंकि शादी करना है। म्हणून प्रियानो आपण इथे पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुमच्या मुलींची लग्न ठरली गेली और जब कभी आपकी लड़की की शादी तय हो जाएगी, तर मुलगेवाले हमेशा घाईच करतात. और जो लड़के वाले वो हमेशा घाई जास्त करते हैं लांबची डेट काढत नाही. और ज़्यादा दूर की डेट नहीं त्यांना निकालते असं वाटतं लवकर लग्न और करावं. उनको ऐसा लगता है तुरंत शादी करना। ते हे नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद रखो। दुसरी गोष्ट आपण पाहतो की त्या लोकांची अशी इच्छा होती की नाही 10 दिवस तरी मिनिमम आमच्या घरात ती मुलगी राहावी. और उनकी ऐसी इच्छा थी कि 10 दिन तो वो लड़की हमारे घर पर रहे। पण हा जो देवाचा अब्रामाचा जो दास होता त्याने म्हणाला, देवाने आमची यात्रा सफल केली तर कशाला तुम्ही लोक अडचणी टाकता, अजून कशाला आम्ही इथे राहिलं पाहिजे. देवाने सगळं सफल केले तर आम्हाला विदा करा. और अब्राहम के दास ने कहा कि परमेश्वर ने हमारा काम अभी सफल किया है, तुम रुकावट पर डालो, अभी हमको जाने दो। त्या लोकांनी रिबेकाला विचारलं और उन्होंने रिबेका से पूछा की तुला ह्याच्याबरोबर जायचं आहे का, और तुझे इसके साथ जाना है क्या, तू या माणसाबरोबर जाशील का. और तू इस मनुष्य के साथ जाएगी क्या। आणि ती म्हणाली हो मी जाणार. और उसने कहा हाँ मैं जाऊंगी। म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा मुलींचं लग्न लावायचं असेल आणि मुलींनी लग्न करायचं असेल, और अगर लड़कियों की शादी करवानी है और लड़की शादी करने के लिए तैयार है, तर पहिली गोष्ट तुमच्या जेवढ्या जणांना मुली आहेत, और सबसे पहली बात कि आप जिनको लड़कियां हैं, लग्न ठरल्यानंतर आपल्या घरात ठेवायचा प्रयत्न करू नका. और शादी तय होने के बाद अपने घर में उनको रखने की कोशिश मत करना। मुली झाल्या, लग्न ठरलं शादी तय हो गई किंवा लग्न झालं या फिर शादी हो गई तर जास्त दिवस आपल्या घरात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. और ज़्यादा दिन तक अपने घर में रखने की कोशिश मत हा करना। दुसरा मुद्दा इथे देव सांगतो. और ये दूसरी बात यहाँ पर परमेश्वर आपको बताता है, कारण तुम्हाला एकदा मुलीचं लग्न ठरल्यानंतर तिला आपल्या घरात सतत ठेवणं हा योग्य निर्णय नाही. और एक बार लड़की की शादी तय होने के बाद बार बार उसको अपने घर में रखना ये बराबर बात नहीं है। तिसरी गोष्ट तर म्हणून आणि तिसरी गोष्ट मुलींना तीसरी बात लड़कियों को आपल्या नवऱ्याच्या घरी जाणं हा योग्य निर्णय आहे. और अपने पति के घर में जाना ये सही निर्णय है। रिबेकाने काय म्हणाली, हो मी जाणार. और रिबेका ने कहा हाँ मैं उसके साथ जाऊंगी। आईच्या घरी राहण्याचा ती हट नाही केला. हा आता मला तर तिथे जायचंच आहे, आता तर मी हमेशा तिथेच राहणार आहे, जाऊ दे 10 दिवस आई मी तुझ्याबरोबर राहते. एवढे वर्ष राहिली ना, और इतने साल हो रही ना, मग आता कशाला 10 दिवसांनी काय अजून आचार टाकणार आहे काय? नाही ना, आचार तर टाकणार जाणार नाही. 10 दिवसानंतर जाणारच आहे ना. और 10 दिन के बाद तो वो जाने वाली है। मग कशाला 10 दिवस लांबडे करायचं, लांब करायचं प्रकरण.
जाऊन जायचं। और 10 दिन लंबा क्यों करेगा, तुम्हें चले जाना है। तर हे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा मुली लग्नाला तयार होतात, लग्न करण्याचा निर्णय घेतात, तर मग तिथं माहेरी राहण्याचा निर्णय घेऊ नका। और जब लड़कियां शादी करने के लिए तैयार हो जाती है तो मैके में रहने के जो निर्णय है उसको मत लेना। हा, जसं त्या रिबिकावरून तुम्ही शिका, रेबिका से आप सीखो, की तिने काय केला निर्णय, उसने क्या जाण्याचा निर्णय निर्णय लिया, केला जाने का निर्णय लिया। आणि ती जी गेली और वो जो गई ती पुन्हा आली नाही माहिती। वो वापस फिर से मैके में नहीं आई। अख्खं बायबल वाचा, पूरा बाइबल पढ़ो म्हणून लग्न झाल्यानंतर मन माहेरी लावू नका। और शादी होने के बाद अपना जो मन है मैके में मत आई लगाओ। जेवली असेल का नाही, माँ ने खाना खाया होगा, बाप दारू पिलाय का, और पिता ने दारू पिया है या फिर सोया है, कामाला गेला का, काम पर गया है क्या, छोटी कशी आहे, और छोटी कैसी है, मोठी कशी आहे, छोटी कैसी है, पोरं बिरं आहेत ना, बच्चे मुझे ठीक है ना, तुमच्या बिना ते चांगले जेवतात। और आप उनके बिना वो अच्छे से खाना खा लेते त्यामुळे हैं तुमचं तुम्ही तिथे जेवण बरोबर जेवा। और आप वहाँ पर अपना खाना अच्छे से खाओ। आता रोज रोज फोनवर फोन, आता फोन हा एवढा एकदम झंझट आलाय फोन। हा फोन एक लेट दुश्मन आहे। और फोन ये सबसे बड़ा रोज दुश्मन है। माहेरी फोन कर, रोज मैके में फोन करना। तर ज्या मुली आहेत, लक्षात ठेवा, लग्न केल्यानंतर मुलींची नातं तोडून टाका। और जो लड़कियां हैं शादी होने के बाद, आयांनो, ओ बायांनो, मुलीवाल्यांनो, लग्न केल्यानंतर और जो लड़की वाली है उनको बता रही है, जो माता पिता है उनको, कि शादी अपनी बेटी की करवाने के बाद त्यांच्यामध्ये जास्त ढोळाढोळ करू नका। और उनके जीवन में दखल अंदाजी कभी भी मत करना। त्यांना फोन रोज करू नका। और उनको रोज फोन मत त्यांचे करना। फोन आले तर बाई तू तिथं जग ना, और आम्हालाही जगून दे, तो उधर ही दिया और हमको भी जीने दे। असं म्हणून बोला। और ऐसा करके आप बोलो सगळ्या गोष्टी सांगायच्या नाही, और सारी बातें नहीं बताना। सासरच्या गोष्टी सांगायच्या नाही। ससुराल की बातें मेरे में नहीं सासरा बताना। पाहतो, ही एवढ्या वेळा टाइम घेते, त्या अशा सगळ्या सासरच्या गोष्टी माहेरी सांगायच्या नाही। और इसे ससुराल की बातें मेरे में नहीं बताना है। ज्या गोष्टी दोन्ही कुटुंब जुळणं आहे, और दोनों कुटुंब जुड़ जाते हैं। दोन्ही कुटुंब जोडणं आहे, म्हणून दोन्ही कुटुंबामध्ये प्रेम ठेवणं गरजेचं और आहे। दोनों कुटुंब जुड़ते हैं तो दोनों कुटुंब में प्यार रखना जरूरी है। म्हणून माहेर सासरच्या गोष्टी माहेरी सांगू नये, और ससुराल की बातें मायके में नहीं आणि बताना। माहेरच्या गोष्टी सुद्धा सासरी सांगा। और मायके की बातें भी ससुराल में नहीं आपल्या बताना। माहेरी जे काही होतं हमारे मायके में जो कुछ होता है किंवा त्यांच्या ज्या काही निर्बलता कमजोरी आहेत त्या सासरी सांगू नये। और उनकी जो कुछ निर्बलता है, जो कुछ कमजोरियां हैं वो नहीं बताना है। किंवा माझे आई वडील भांडत असतात, मेरे माता पिता झगड़ा करते रहते हैं नवऱ्याला काय सांगायची गरज आहे? और पति को बताने की क्या जरूरत है। मग तो भांडताना तोच म्हणेल, अगं तुझ्या घरातून तुझे आई वडील कशी म्हणतात त्याची तशीच येते, और झगड़ा करते समय वो वही कहेगा कि तेरे माता पिता घर में झगड़ा करते वैसे तू भी है, जशी तुझी आई वडील तशीच तू आहे। और जैसे तेरे माता पिता वैसे ही तू। म्हणून कधी आपल्या माहेरच्या लोकांना खाली पाडू नका। और कभी भी अपने मायके के जो लोग हैं उनको नीचे मत गिराना। सासरी कधी आपल्या भाऊ कितीही वाईट असला और हमारा भाई कितना भी बुरा तरी होगा सांगायचा माझा भाऊ खूप चांगला तो आहे, भी बोलना है कि मेरा भाई बहुत अच्छा मला है। खूप, तुम्हाला प्रेम करत नसला और आपको भले ही वो प्यार करता नहीं तरी है, म्हणायचं माझा भाऊ खूप चांगला आहे, मला खूप प्रेम करतो। फिर भी बोलना है कि मेरा भाई बहुत अच्छा है, वो मुझे बहुत प्यार तुमच्या करता है। भावाची, तुमच्या आई वडिलांची, तुमच्या घराण्याची, सगळ्यांची इज्जत सासरी ठेवा। और अपने माता पिता की, अपने भाई बहनों की, जो घर के जो लोग हैं उनकी जो इज्जत है अपने ससुराल के लोगों के सामने अच्छी रहती है। त्याच रीतीने जेव्हा तुम्ही माहेरी येता, और दूसरी रीति से जब आप मैके आते काय हैं, सासू बरी आहे का? अब सास से आटे आले का? शिरकोरे? बरे का? और झगड़ा करने वाली है क्या? असं काही बोलेल, माझी सासू पण खूप चांगली आहे। और तो बोलना है कि मेरी सास बहुत अच्छी है। माझं देवर, माझा देवर नाही, माझा माझी नणंद, घरातले सगळे चांगले आहेत। और मेरा देवर, मेरी ननद, घर के सब लोग तुमच्या अच्छे हैं। सासरच्या लोकांनाही खाली पाडू नका, और ससुराल के जो लोग हैं उनको भी नीचे मत नाही तर गिराना। ते त्यांना आदर देणार नाही। नहीं तो वो उनको आदर नहीं देंगे। कारण लक्षात ठेवा, तुमच्या नवऱ्याला, तुमच्या नवऱ्याच्या घराण्याला जर आदर दिला नाही तर काय होईल? तर तुम्हालाच मान नाही, और आपके पति को और आपके पति के घर के लोगों को मान सम्मान नहीं दिया तो आपको भी आदर कारण नहीं तुम्ही मिलेगा। त्याच्याशी जुळलाय, क्योंकि आप उसके साथ जुड़ चुके तुम्ही हैं। तुमच्या नवऱ्याचं अंग आहात। आप अपने पति के अंग जर हैं। तुमच्या नवऱ्याच्या कुटुंबाला मान नाही म्हणजे तुम्हाला मान और नाही। आपके पति के कुटुंब को मान सम्मान नहीं तो आपको मान सम्मान म्हणून नहीं। लक्षात ठेवा, ऐसे ही याद रखो दोघांना बॅलन्सिंग करा। और दोनों को बैलेंसिंग करो। जे रिबेकाने सर्वात बेस्ट केलं, जो दीपिका ने बहुत अच्छे से किया है, माहिती पडलं, हे नेहमी लक्षात ठेवा। ये हमेशा याद रखना। तर इथे आपण ही गोष्ट तिथे शिकतो, और ये बात हम यहाँ पर हो सीखें। मी जायला तयार आहे। और उसने कहा हाँ मैं जाने के लिए म्हणून तैयार हूँ। मुलींना, आता मुलीवाल्यांना मी सांगते, जेवढी मुली आहेत और जो भी लड़कियाँ हैं, लग्न करायची, तुम्ही खरंच सासरी जायला तयार असाल तरच लग्न करा, नाहीतर तुमचं मन जर अजूनही माहेरी असेल तर बिलकुल लग्नाला उभे राहू नका। और ससुराल में जाने के लिए आपका मन तैयार होगा तो ही आप शादी करना, और अगर आपका मन मैके में ही लगा है तो बिल्कुल
शादी मत अगं करना। माझा भाऊ कसं होईल, और मेरे भाई का माझी कोई बहीण कशी होईल, मेरी बहन का माझी कैसा चिनी होगा, कशी होईल, माझी मनी कशी होईल, माझी पिनी कशी होईल, माझी खमणी कशी होईल, हे सगळे कल्याण बन्यान सगळ्यांना बाजूला ठेवा. और इन सारे लोगों को आप नाही तर आगे त्यांना मोठं होईपर्यंत तुम्ही म्हातारे व्हा. और वो बड़े होने में आप बूढ़े हो जाओ। आणि मग म्हातारेपणी लग्न करा. और फिर बुढ़ापे में हम शादी हो, करते आजकालची पिढी म्हातारपणी पण लग्न हैं। करतात. और आजकल की पीढ़ी बुढ़ापे में शादी करती है। हा तर म्हणून लग्न करू शकता. और इसलिए म्हणजे तुम्हाला शादी कर सकते हैं। लग्न करताना टेन्शन नसेल. तुम्ही बघा हा बाबा माझे सगळे लहान मोठे सगळे मोठे मी तसं होऊन लग्न करा. जर लग्नाला तुम्ही सासरी जायला तयार असाल, और ससुराल में जाने के लिए तैयार होंगे माहेर सोडायला तुम्ही तयार असाल, और मैके को छोड़ने के लिए आप तैयार होंगे तरच लग्न करा. तो ही शादी करो, तरच लग्नाला हा बोला. और तो ही शादी के लिए हाँ बोलना, नाहीतर प्रियानो लग्नाला हा बोला. और नहीं तो प्रिय शादी के लिए हाँ मत बोलना। कळलं? हे आजच्या या रेबेकाकडून देव तुम्हाला शिकवतो. और आज रेबिका के द्वारा परमेश्वर आपको रेबेकाचं वय सिखाता है। जास्त नाही. और रेबिका की उम्र ज्यादा नहीं है, जरी तिचा नवरा तिच्यापेक्षा खूप वयाने मोठा होता, और भले ही उसका पति उससे उम्र में बहुत बड़ा था, तरीही रेबेकाने न पाहता, और रेबिका ने उसको देखा भी नहीं था, तरीही ती लग्नाला हा बोलली. फिर भी उसने शादी के लिए हाँ आणि ती कही। गेली सुद्धा. और वो गई भी, कारण त्याचे एक कारण आहे. और उसका एक कारण है। लग्नाच्या अगोदर मुली कशा असल्या पाहिजे. और शादी के पहले लड़कियां कैसी होनी चाहिए, रेबेकासारख्या. रेबिका की जैसे। रेबेका देवाबरोबर चालणारी बाई होती. और रेबिका ये परमेश्वर के साथ साथ चलने वाली स्त्री ती थी, एक मेहनती बाई होती. और एक बहुत मेहनत करने वाली घर स्त्री थी, सांभाळणारी बाई होती. घर को संभालने वाली स्त्री थी। है ना? म्हणून ती एक देवभिरू बाई असल्यामुळे तिच्या अंतकरणात देवाने सांगितलं की हा जो माणूस आहे तो खरा आहे, त्याच्याबरोबर जाणं चुकीचं नाही. और वो परमेश्वर का भय मानने वाली स्त्री थी, इसलिए परमेश्वर ने उसके मन में डाला कि ये जो मनुष्य है जो मेरे साथ लेकर जा रहे हैं वो सही इंसान है। पाहायला गेला ना तो अब्राहमाचा जो दास आहे तो थोडाफार आपण आत्मीय रीतीने पाहिलं तर येशू ख्रिस्ताला दर्शवतो. कारण येशू ख्रिस्ताने त्या रेबेकाला आयसॅककडे आणलं. और अब्राहम का जो दास है देखा गया तो यीशु मसीह को दर्शाता है, क्योंकि यीशु मसीह ने क्या किया, रेबिका को इसहाक के पास पहुंचाया, म्हणून ते कुटुंब फॅमिली लाईफ चांगलं राहिलं. और इसलिए उनका जो फैमिली लाइफ था वो अच्छे से ती रहा। एक प्रार्थना करणारी होती. वो एक प्रार्थना करने वाली ते थी, आपल्याला कळतं जेव्हा तिच्या गर्भाशयात 2 मुलं होती. और जब उसके गर्भाशय में 2 बच्चे थे ती प्रार्थना करणारी बाई तो वो प्रार्थना करने वाली स्त्री तिने थी। प्रार्थना करून देवाकडून विचारलं असं का होतं. और उसने प्रार्थना करके परमेश्वर से पूछा कि ऐसा क्यों हो रहा ती एक है, आदिल बाई होती. और एक आधीन देने वाली म्हणून स्त्री थी। लग्न करायला ज्या तयार आहेत त्यांनी सर्वात पहिली गोष्ट असली पाहिजे येशूबरोबर चालणारे तुम्ही व्हा. और जो शादी करने वाली है उनको सबसे पहला उनका होना चाहिए कि वो परमेश्वर के साथ चलने वाली है, प्रार्थना करणारी वो असा. प्रार्थना करने वाले आपण काम करणारी असा. काम करने वाली कारण बनो। लग्न म्हटलं तर काम करायला एक लक्षात ठेवा, लग्न म्हटलं तर काम आहे. और शादी बोला तो काम है। चौथं आधीन असली पाहिजे. और 14 आधीन होनी चाहिए, ती आधीन होती. वो आधीन थे, ती आधीनतेत राहील. वो आधीन था मेरे, स्वतःच्या मर्जीने काही डिसिजन घेतला नाही. और अपनी मर्जी से उसने कुछ भी निर्णय नहीं लिया। आई वडिलांकडून जेव्हा हा झालं और माता पिता से जब हाँ हुआ तेव्हा ती हा बोलली. तब उसने हाँ कहा। जेव्हा आपल्या मोठ्याने हा बोललं जब बड़ों ने हाँ कहा तेव्हा ती हा बोलली. तब उसने हाँ कहा, हे तुम्ही शिकू शकता. और ये आप सीख सकते हो। म्हणून ती आधीन होती. और इसलिए वो आधीन थे, ती आदरणीय स्त्री होती. ती रिस्पेक्टफुल बाई होती. ती दुसऱ्यांना आदर देत होती. और वो आदर की स्त्री थी, वो दूसरों को हमेशा आदर देती पहा थी। ना, तो एक दास होता. देखो वो एक दास था, पण तिने त्याला तुच्छ नाही केलं. "ए, काय रे, तुला काय मानलं?" असं करून तिने ते नाही केलं. और उसने उसको तुच्छ नहीं जाना, ती रिस्पेक्ट देणारी बाई होती. वो आदर देने वाली स्त्री थी। म्हणून आपल्या मुलींना रिस्पेक्ट द्यायला शिकवा. और अपनी बेटियों को आदर देने के लिए सिखाओ। ज्या दासाला ती आदर दिली तर तिने आयझॅकला आणि अब्राहमाला किती आदर दिला असेल. और उसने उस दास को आदर दिया तो उसने अब्राहम और इसहाक को कितना आदर दिया होगा। जर तुम्ही आदर देणाऱ्या नसल्या और अगर आप आदर करने वाले नहीं होंगे तर प्रियानो किती त्रास होईल सासरच्या लोकांना. तो ससुराल के लोगों को कितनी तकलीफ होगी। म्हणून तुम्ही ज्या मुली लग्न करणार आहात, और आप जो लड़कियां शादी करने वाली हैं, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आदर दो तो आपको आदर मिलेगा। जर तुम्ही आदर नाही दिला अगर आपने आदर नहीं तुम्हाला दिया आदर नाही तो मिळणार. आपको आदर नहीं तुम्ही मिलेगा। जेवढं सासरी आदर द्याल तेवढं तुम्हाला देव आदर देईल. और जितना आप ससुराल के लोगों को आदर दोगे उतना परमेश्वर आपको आदर देगा। बिना शर्तीचं प्रेम करा. और बिना शर्त का प्यार करो, काही कंडिशन ठेवू नका. और कुछ भी शर्त मत रखना। रेबेकाने काही कंडिशन ठेवली नाही. रेबिका ने कुछ भी शर्त नहीं रखी, तिने बिना शर्तीचं प्रेम आयझॅकवर आणि त्याच्या कुटुंबावर केलं. और बिना शर्त का प्यार उसने इसहाक के ऊपर और उसके कुटुंब के लोगों के ऊपर किया। तसंच तुम्ही पण मुलींनी लक्षात ठेवा,
बिना शर्त ठेवता, मला सासू नको, मला सासरा नको, मला ही नको, मला तो नको, मला तो फलाना नको. घर आहे, घरात जेवढे सदस्य त्या सगळ्यांना ऍक्सेप्ट करा, काही कंडिशन ठेवू नका. और घर है और घर में जितने सारे लोग हैं उनको आप ग्रहण करो, कुछ भी शर्त मत रखना. माहिती पडलं? जेव्हा तुम्ही कुणासाठी हे करायचंय, रिबेकाने कुणासाठी हे सगळं केलं? आयझॅकसाठी. रिबेका ने किसके लिए सब कुछ किया? इसहाक के लिए. आयझॅकसाठी. इसहाक के लिए. आपण जे काही करायचे आपल्या नवऱ्याच्या नवऱ्यासाठी करत आहोत. नवरा ज्याच्यात खुश आहे त्या गोष्टी करायच्या. और हम जो कुछ करते हैं अपने पति के लिए करते हैं और पति जिसमें खुश है उन्हीं बातों को आपको करना है. की धीरजमंत होती और वो धीरजमंत थी. तिने धीर धरला. उसने धीरज रखा. मूल होण्यापुरतं और बच्चा होने त्याच्यानंतर सुद्धा उसके बाद बऱ्याच गोष्टीमध्ये तिने धीर धरला आणि तिचं लग्न होईपर्यंत पण तिने धीर धरला. और उसकी शादी होने तक भी उसने धीरज रखा. ती कोणत्या मुलाच्या मागे लागली नाही. और किसी लड़की के पीछे वो नहीं लगी. आणि माझं लग्न होत नाही म्हणून ती कोणाच्या मागे गेली और नाही. मेरी शादी नहीं हुई इसलिए किसी लड़की के पीछे वो नहीं तिने लगी. धीर धरला. उसने धीरज रखा. तिच्यात धीर होता. उसके अंदर धीरज था. म्हणून तुम्हा सर्वांमध्ये धीर असणं गरजेचं और आहे. आप सब में धीरज होना जरूरी ती है. विश्वासू होती. वो विश्वासी थे. तिने धोका नाही दिला ना कुटुंबाला ना नवऱ्याच्या कुटुंबाला. और उसने धोखा नहीं दिया ना अपने कुटुंब को ना अपने पति के कुटुंब को. त्याच रीतीने ती मेहनती होती. और उसी के साथ वो बहुत मेहनती थी. तिने तिच्या लग्न झाल्यानंतर तिच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत और शादी होने के बाद उसकी जो जिम्मेदारियां हैं त्या सर्व तिने निभावल्या. और उसने सब पूरी की. ती एक मदतनीस होण्यास तयार झाली. और वो एक मददनीस होने के लिए तैयार हुई. तुम्हाला सुद्धा लग्न करताना लक्षात ठेवायचे, मला माझ्या नवऱ्याला आणि माझ्या नवऱ्याच्या कुटुंबाला एक हेल्पर म्हणून मी जायला तयार आहे का. और आपको शादी करते समय यही याद रखना है कि मेरे पति को और मेरे पति के जो कुटुंब के जो लोग हैं उनको मदद करने के लिए मैं तैयार हूँ क्या. तर ही मेंटॅलिटी करा. कारण तिने काय बोलली, हो मी तयार आहे. उसने क्या कहा कि हाँ मैं तैयार हूँ. आणि तिने आयुष्यभर नवऱ्याकडे नवऱ्याला मदत केली. त्याच्या प्रत्येक गोष्टीत तिने मदत केली. और जिंदगी भर उसने अपने पति की सारी बातों में उसको मदद की. माहिती पडलं? तर लग्न म्हटलं ना तर मुलींनी आपल्या नवऱ्याच्या कुटुंबाला मदत करण्यास तयार असली पाहिजे. और शादी बोला तो अपने पति को और उसके कुटुंब के लोगों को मदद करने के लिए लड़की ने तैयार होना चाहिए. उत्पत्ती अध्याय 2 त्याचा 18 मध्ये वाचू शकतो. उत्पत्ति 2 और उसका 18 में आप पढ़ सकते. मलाकी अध्याय 2 त्याच्या 14 नुसार सोबती होण्यासाठी नवऱ्याचा संगती राहण्यास तयार असण्यासाठी ही जबाबदारी घेतली पाहिजे. और मलाकी 2 के अनुसार आप पति के साथ रहने के लिए तैयार होना चाहिए. नवऱ्याला कोणत्याही कारणास्तव सोडणार नाही. और किसी भी बात के लिए पति को नहीं छोड़ना है. तो लग्न झाल्यानंतर लग्न नाही झालं तर सगळेजण चांगलेच वाटतात. लांबून डोंगर खूप सुंदर दिसतो. और दूर से जो पहाड़ है बहुत सुंदर दिखता है. पण जेव्हा डोंगराच्या जवळ येतो जब पहाड़ के निकट आते हैं तेव्हा आपल्याला कळतो की हा उबड खाबड आहे. तब मालूम पड़ता है कि ये ऊपर नीचे है. ह्याला चालायला त्रास आहे. और इसमें चलने के लिए तकलीफ. दगड आहे, पत्थर है, भाकरी काटे पण आहे, और कांटे भी हैं. बऱ्याच गोष्टी आहेत. बहुत सारी बातें. चढणं कठीण आहे. और चढ़ना बहुत लागून किती वा हिरवळलेली आहे, किती छान आहे ना. और दूर से हरियाली दिखाई देती है. असं कितना अच्छा नाही, है. सगळी मुलं सगळी चांगली लागून खूप छान दिसतात. और सारे लड़के दूर से बहुत अच्छे दिखाई पण देते हैं. जवळ गेल्यानंतर और निकट जाने के बाद काही वाईट गोष्टीही दिसायला. और कुछ बुरी बातें भी दिखाई देती हैं. त्याच्यामुळे मला नाही जमणार, मला अशा माणसाला नाही राहायचे, मला नाही जमणार असं म्हणून यायचं नाही. और ऐसे मनुष्य के साथ रहने के लिए मुझे नहीं जमेगा ऐसा बोलकर वापस नहीं आए. 40 वर्षाच्या नवऱ्याला बघितल्यानंतर ती घरी नाही आली. और 40 साल की लड़की को देखने के बाद वो फिर से अपने घर पर नहीं आई. तुम्ही म्हणाल ती लांब राहत होती म्हणून नाही गेली. और आप कहोगे कि वो दूर रहती थी इसलिए नहीं गई. तिने जर बोलली असती मला सोडा माझ्या घरी, तर सोडलं नसतं का. तो उसने अगर कहा होता कि मेरे घर पर मुझे छोड़ दो तो उसको छोड़ते नहीं क्या. जसं आणलं तसं सोडलं पण जैसे असतं. लाया था वैसे छोड़ भी देते. पण आपण पाहतो की तिने जसा आहे नवरा तसा ऍक्सेप्ट केला. पर हम देखते हैं कि जैसे पति था उसने उसको स्वीकार किया. काही गोष्टी आयझॅक मध्ये पण कमजोरी होत्या, कुछ बातें इसहाक के अंदर भी निर्बलता थी पण तिने ते ऍक्सेप्ट केलं. पर उसने उस निर्बलताओं को ग्रहण किया. लक्षात ठेवा. तसंच रेबेकामध्ये पण काहीतरी चुका होत्या. बांझ होती ती, और रेबिका में भी कुछ गलतियां थी. वो बांझ थी. तरी आयझॅकने तिला ऍक्सेप्ट केलं. फिर भी इसहाक ने उसको ग्रहण किया. या सर्व गोष्टी आपण पाहू शकतो. और इन सारी बातों को हम देख सकते म्हणजे हैं. दोघंही एकमेकांबरोबर सोबती राहण्यासाठी निर्णय घेतलेला आहे, म्हणून सोडायचा नाही. और दोनों ने एक साथ रहने का निर्णय लिया है तो छोड़ना नहीं है. म्हणून लग्न करायच्या अगोदरच लक्षात ठेवा, आता हा खूप सुंदर आहे,
जास्त जी पोरं सुंदर असतात ना ते आतून बिलकुल सुंदर नसतात. और जो लड़के बाहर से बहुत सुंदर दिखाई देते हैं वो अंदर से बिल्कुल सुंदर नहीं रहते. हा माझा तुम्हाला सल्ला आहे. और ये मेरा आपको सलाह है. जेवढं तुम्ही सुंदर गोरा बिरा बघायला जाल और जितना आप सुंदर गोरा ये सब देखने के लिए जाओगे तेवढा आता मी बोले तर काय बोले हा? तुम्ही म्हणलं मग काय तरी परवडले वो तो परवडते. तरी परवडले पण कमी नसतात ते पण. म्हणून कधीच चिकना नाही बघायचा. और इसलिए कभी भी सुंदर नहीं देखना है. चिकना बघितला ना और सुंदरता अगर प्रॉब्लेम्स देखें येतात. तो बहुत समस्याएं आती हैं. आपल्यापेक्षा कधी पण म्हणजे जेवढं सुंदर नसेल ना तेवढं आपण आरामात राहू शकतो. और जितना वो सुंदर नहीं होगा उतना हम आराम के साथ रह सकते कारण हैं. जेवढा सुंदर नवरा तेवढ्या लोक त्याला लाईन मारतात. और जितना सुंदर पति उतनी लड़कियां उसको लाइन करेंगी. मॅरिड बायका सुद्धा लाईन और विवाहित स्त्रिया भी लाईन हो, मारतात. बाई काय त्रास होतो ते असं बघायला. और वो लेडी आपल्या डोळ्याच्या समोर कोणतरी भाऊजी 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 करून किंवा भाऊ बाई काय म्हणतात लोक एकमेकांना दादा अण्णा भाऊ हो असे करून नावं देऊन म्हणतात ना मागे लागतात. काही गरज नाही. म्हणून जेवढी सुंदर चुनाव करतो ना बायका तेवढं त्यांच्यावर जास्त टपलेले असतात. और जितना सुंदरता का चुनाव करती है उतनी सारी स्त्रियां मी उनके तुमची ऊपर लाइन करायचे मारती हैं. तुम्हाला काय करायचे तर मी सांगते. और वो आपकी चॉइस है आपको क्या करना है तो मैं आपको बता रही हूँ. म्हणून आपण जास्त सुंदर आपला नवरा जेवढा साधा सुद्धा असेल ना कोणी बायका त्याच्या मागे लागणार नाही. और हमारा पति जितना सादा रहेगा उतनी स्त्री उनसे दूर रहेगी. हा तो आपल्यालाच बघत नाही और वो सिर्फ हमें देखता रहेगा दुसऱ्याकडे बघणार नाही. और दूसरों की ओर नहीं देखेगा. माहिती पडलं. म्हणून ज्यांचे जास्त सुंदर नवरे आहेत और जिनके पति ज़्यादा सुंदर है त्यांच्या बायकांना विचार अनुभव. और उनकी पत्नियों को अनुभव पूछें. हा विचारा ना. एकट्या जसं कधी कधी विचारायचं अकेले भी कभी कभी पूछ रहे हैं. हा विचारायचं कसं होतं मग तो म्हणून हा जसं आहे तुम्हाला ॲक्सेप्ट करावं. और जैसा है वैसे आपको ग्रहण तो करना ही है. माहिती पडलं. म्हणून सोबती ही जबाबदारी तुमची की लग्न झाल्यानंतर चुका दिसतील जसा आहे तसा ॲक्सेप्ट करा. और शादी होने के बाद गलतियाँ दिखाई देंगी पर जैसे है वैसे आपको ग्रहण करना है. पती बरोबर ऐक्यता ठेवायची. और पति के साथ एकता रखनी है. पती जर काही बोलतो एक तुम्ही दोन नका बोलू. और पति अगर एक बोलता है तो आप दो मत बोलना. तो तीन बोला तर तुम्ही चार नका बोलू. उसने तीन बोला तो आप चार मत तो बोलना. गेम आहे. वो एक गेम था. असं मला आपण गेम खेळू तो ठीक आहे. वो ठीक है. पण जेव्हा तो एखादा निर्णय घेतो और जब कोई भी वो एक निर्णय घेता तर त्याच्यावर तुम्ही एकता ठेवा. तो उसके साथ आप सहमत रहो. कारण तुमच्या दोघांच्या ऐकतेने जेव्हा तुम्ही काही करता ना त्याच्यात देवाचा आशीर्वाद आहे. और दोनों की एकता से अगर आप कुछ करते हैं तो उसमें परमेश्वर की आशीष रहती है. माहिती पडलं. म्हणून लक्षात ठेवा आपल्या पतीबरोबर एकता ठेवा. और इसलिए याद रखो अपने पति के साथ एकता रखो. चौथा आपल्या पतीला आदर द्या. अपने पति को आदर दो. कसाही असला कैसे भी होगा तो घरात तुमच्याबरोबर कसाही वागत वो असला घर में आपके साथ कैसे भी रहता होगा तरी चार माणसांमध्ये तुम्ही त्याला रिस्पेक्ट द्या. और चार लोगों के बीच में आप उसको आदर म्हणजे दें. बेडरूम मध्ये भाड्या असं बोलू नका. कळलं. कारण तुम्ही मला दीदी बोलल्यात की चार माणसात आदर द्या आणि घरात असं बिलकुल नाही. कारण रूममध्ये तुमच्या रूममध्ये देव आहे. और आपके रूम में परमेश्वर है. कोण आहे. कौन है. तुमच्या बेडरूम मध्ये कोण आहे. आपके बेडरूम में कौन है. देव आहे. परमेश्वर तर है. देवाचं वचन सांगतं की तुमचा विवाह विशोना निष्कलंक असावा कारण परमेश्वर न्यायी तो न्याय करतो. म्हणजे तुमच्या बेडरूम मध्ये कोण आहे. देव आहे. और आपका विवाह जो बिछोना है वो निष्कलंक होना चाहिए क्योंकि परमेश्वर न्याय है. मतलब वो न्याय करे मतलब आपके रूम में है. तो तुम्हाला रिस्पेक्ट देत नाही तेव्हा त्याचा न्याय करेल. और वो आपको आदर नहीं देते तो परमेश्वर उसका न्याय करेगा. तुम्ही त्याचा न्याय नाही आदर नाही देत तो तुमचा न्याय करेल. और अगर आप उसको आदर नहीं देते तो परमेश्वर आपका न्याय करेगा. लक्षात ठेवा. तुम्ही जेवढे त्याला रिस्पेक्ट द्याल तेवढं देव तुम्हाला उंचवेल. और जितना आप उसको आदर दोगे उतना परमेश्वर आपको ऊंचा करेगा. तेवढं रिस्पेक्ट द्या ना आपल्याला. और उतना आदर आप पति को दो. हे द्यायला तयार असाल तर लग्न करा. ही एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी आहे. आपण जे आता पाहतोय ते जबाबदारी आहे. और अभी हम जो कुछ देख रहे हैं वो सब जिम्मेदारी है. तुम्हाला आयुष्यभर करायचं आहे. और आपको जिंदगी भर उसको निभाना है. तुम्हाला रिस्पेक्ट. जेव्हा की आयझॅकने सांगितलं ही माझी बहीण आहे. और इसाक ने कहा ये मेरी बहन है. पटकन ती बहीण आहे काय रे मला बहीण म्हणतोस का. माझी बहीण आहे बायको आहे असं म्हणून की नाही तिथे ती
शांत राहिली और वहाँ पर वो शांत रहती। एकट्यामध्ये बोलली, तुम्ही असं का बोलला? अकेले में उसने पूछा कि आपने मुझे ऐसा क्यों कहा? एकट्यात विचार. अकेले में उसने तो पूछा। म्हणाला, तुझे तू सुंदर आहे. उसने कहा तो ती सुंदर छोटी होती ती, क्योंकि सुंदर होती ती. और वो सुंदर भी थी। तुला पाण्यासाठी मला मारून टाकलं तर? और मुझे देखने के लिए अगर मुझे मार डाला तो? और तुझे प्राप्त करने के लिए अगर मुझे मार डाला तो? हा. तर म्हणून मी खोटं बोललो. इसलिए मुझे कोई कहा। कळालं? तर तिने काय केलं? तिथे पण तिने रिस्पेक्ट दिला. और वहाँ पर भी उसने आदर तर दिया। लग्न करायचा जर तुम्ही निर्णय घेतला तर ह्या जबाबदाऱ्या आहेत तुमच्या की तुम्हाला काय करायचं आहे, पतीला आदर द्यायचा. और शादी करने का निर्णय आपने लिया तो आपको क्या करना है? अपने पति को आदर देना है पतीला आदरासकट पतीच्या कुटुंबावर आणि पतीवर प्रेम करायचं. और पति को आदर देने के साथ साथ पति के ऊपर अपने उसके कुटुंब के ऊपर भी प्यार करना है। टिटूस 2:4 मध्ये तुम्ही वाचू शकता. पतीचं जे कुटुंब आहे त्याच्यावर प्रेम करायचं. और टीटू संदेश उसका 4 में आप पढ़ सकते हैं, पति के ऊपर और उसके जो कुटुंब के लोग हैं उनके ऊपर प्यार करना हे है। गरजेचं आहे. ये जरूरी है तसंच पतीच्या आधीन राहणं गरजेचं और आहे. ऐसे ही पति के आगे रहना जरूरी है आणि पतीला शारीरिक सुख देण्यासाठी सुद्धा तुम्ही तयार असलं और पाहिजे. पति को शारीरिक सुख देने के लिए भी आप तैयार होना चाहिए। स्त्रियांनो लक्षात ठेवा, जर तुम्ही हे करण्यासाठी तुमच्या माता जर ज्यांना मुली आहेत त्यांना जो लड़कियां हैं हा, तुम्ही त्यांना तशा रीतीने वाढवा. और आप अपनी लड़कियों को उस रीति से बड़ा त्यांना करें, घरात शिकवा. उनको घर में सिखाओ त्यांना तुम्ही सांगा की तुला हे नवऱ्याच्या घरी करायचं आहे. और उनको बताओ कि लड़कियों को बताओ कि उनको अपने पति के घर में ये सब बातें तुला करना ह्या है गोष्टी करायच्या आहेत. और तुझे इन बातों को करना तुझी है। सासू अशी असेल, तेरी सास ऐसी होगी, तुझा नवरा असा असेल, तेरा पति ऐसा तुझ्या होगा, घरात एवढे सदस्य तेरे असेल, घर में इतने सदस्य तुला हे होंगे, करावं तुझे लागेल. ये करना हे ही तिच्या पड़ेगा सतत कानात टाकावं और लागेल. ये बारंबार उनके कानों में आपको डालना तर ती पड़ेगा। बोली, मी तर बिलकुलच करणार नाही, मी एक लात मारेल. म्हणायचं, अगं तुझी लात करून दे, तुझ्या हातात दे, खबरदार अशी बोललीस तर. इकडं तुझे नखरे चालतील, सासरी नखरे चालणार. और यहाँ पर तेरा सब नखरा चल जाएगा पर ससुराल के लिए नखरे नहीं चलेंगे। हे चूक आहे की तुझे मनोरथ चूक होई, तुझे विचारसरणी बदल. और ये तेरी जो मानसिकता है उसको बदल हे नाही केलं पाहिजे. और ये नहीं करना चाहिए। आता तू ठीक आहे, माहेरी 9 वाजता उठते ठीक आहे, पण सासरी तुला लवकर उठावं लागेल. और मैके में तो 9 बजे उठती है ठीक है, पर ससुराल में तुझे जल्दी उठना पड़ेगा, लवकर उठायची सवय लाव. जल्दी उठने की आदत ह्या है। सर्व गोष्टी तुम्ही आई होण्याच्या नात्याने आपल्या मुलींना शिकवणं हे तुमचं कर्तव्य और आहे. ये सारी बातें आप माँ होने के नाते आप कर्तव्य है कि आप उनको सिखाएं। कारण काय होतं, जेव्हा मुली घरी जातात, सासरी जातात, और जब लड़कियां ससुराल चली जाती हैं त्यावेळेला बाप नाही काढला जात. तो उस समय बाप को नहीं निकालते हैं त्यावेळेला काढलं जातं, तुझ्या आईने काही तुला शिकवलं नाही, और उस समय गोदी में माँ ने तुझे कुछ सिखाया नहीं तिच्या था आईने काही हिला शिकवलेलं नाही वाटतं. और इसकी माँ ने इसको कुछ सिखाया नहीं रहता है म्हणून तुमच्या आईचा अपमान होऊ नये. और आपकी माँ का अपमान न हो। म्हणून प्रियानो, आयांनो, तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा. और इसलिए माँ हो आप अपनी बेटियों को सिखाओ। त्याच रीतीने मुलींनो, तुम्ही सुद्धा जोपर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे, माहेरी शिकून घ्या. तो वैसे ही लड़कियों आपको समय दिया गया है तो महीने में आप सब कुछ बातें सीख लो। हमेशा सासू शिकवेल तुम्हाला भाकरी थापायला, अशी सासू नाही भेटली तर. और सास आपको भाकरी बनाने के लिए सिखाएंगी, अगर ऐसी सास आपको नहीं मिली तो मला तर भाकरी येत नाही, मी कशी शिकवणार. और मुझे तो भाकरी नहीं आती, मैं कैसे सिखाऊंगी। मी तर म्हणे, बाई मलाच येत नाही भाकरी. मुझे भाकरी नहीं आती आता बनव बाई, तुला आणले तू बनव. और अभी मुझे आएगा तो बता है ना. मग अशा म्हणून काही करू नाही शकत. म्हणून तर सांगते, सगळं शिकून जायचं. और इसलिए सबको सीख कर जाना है की असं नाही म्हटलं पाहिजे, गेले बापरे तुला काहीच येत नाही. और ऐसा नहीं बोलना चाहिए कि मुझे कुछ भी नहीं आता। कारण तुमच्या हे मनामध्ये लक्षात ठेवायचे, तुमचं एक वय झाल्यानंतर तुमच्या घरातील लोक, जे तुमचे लोक म्हणजे तुमचे आई वडील तुमचं लग्न नक्की लावतात. और आपको उम्र होने के बाद आपके जो माता पिता है वो आपकी शादी करवाएंगे तुम्हाला काय आयुष्यभर इथं ठेवणार नाही माहेरी. और जिंदगी भर आपको मैके में नहीं हा, रहना। जर तुम्ही असा निर्णय घेतला और अगर आपने ऐसा निर्णय लिया की मी देवासाठी पूर्ण आयुष्य काढेल आणि त्यासाठी तुमच्या आई वडिलांची परमिशन असेल, तुम्हाला ती खास कॉलिंग असेल, कॉलिंग खास स्पेशल कॉलिंग, देवाने तुम्हाला अशी निवड केली की हा बाबा तुम्ही लग्न करू नये, जर अशी तुमच्या इच्छा असेल आणि तुम्हाला कॉलिंग केली असेल तर तुमच्यामध्ये शारीरिक अभिलाषा येणारही नाही. तुमचं मन भटकणार नाही, तुम्हाला जास्त ह्या गोष्टीकडे मन लागणारही नाही. पण त्या व्यक्तींना माझं लग्न झालं नाही याचा पस्तावा नसतो. और उन लोगों को मेरी शादी नहीं हुई उस बात का पछतावा नहीं होता, नाही होतं. नहीं होता उनको। अरे बाबा यातच लग्न केलं असतं तर आज आम्हालाही असं झालं असतं, पोरं झाली असती, आम्हालाही नवरा प्रेम करणारा भेटला असता. अशा फिलिंग्स येत नाही. कारण का, त्यांना देवाने खास असं स्पेसिफिक त्यांना त्या गोष्टीसाठी बोलवलेलं आहे. हे येशू पण म्हणाला आहे. लूक अध्याय जर तुम्ही 19 मध्ये वाचलं, लूका अध्याय 19 में अगर आपने पढ़ा, लूक अध्याय 19 लूका अध्याय 19 त्याचं जर तुम्ही 10
कैसे पडेंगे? कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास मती 19. मी मती बोलली ना, लूक बोलली. अच्छा, मती, सॉरी. मती 19. शिष्य त्याला म्हणाले, बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे. तो त्यांना म्हणाला, सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाही. लग्न न करणं हे जे आहे हे सर्वजण स्वीकार नाही करू शकत. पण ज्यांना हे दान दिले आहे ते स्वीकारू शकतात. ज्यांना गिफ्ट आहे, त्यांना हे दान आहे, त्यांना तारुण्यामध्ये ज्या काही अभिलाषा येतात, नॅचरलिटी, तुम्हाला तुमचं मन मुलाकडे बघणं, मनामध्ये अशा इच्छा जागृत होणं, त्या नैसर्गिक आहे. कारण त्या तुम्ही लग्न करण्यासाठी तुम्हाला बोलवले. पण ज्यांना कॉलिंग आहे लग्नासाठी, त्या लग्न न करण्याचं, त्यांच्यात त्या गोष्टी येणार नाही, त्यांचं मन तिथे लागणार नाही. पुढे तो त्यांना म्हणाला, कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुसंक आहेत, माणसांनी केलेले असेही नपुसंक आहेत. माणसांनी पण स्वतःला काही जणांनी नपुंसक बनवलेलं आहे. म्हणजे स्वतः नपुंसक होणे म्हणजे स्वतःच्या इच्छांना मारून देवासाठी जगणं. जसं पाऊल तो काय म्हणतो, मी माझ्या शरीराला मारतो. उसे कहा मैं अपने शरीर को मारता हूं. त्याने त्याचं शरीर नियंत्रित ठेवलं. उसने अपने शरीर को नियंत्रित किया. चाबूक मारत नव्हता. और चाबूक को लेकर अपने आप को नहीं मारा. जसं रस्त्यामध्ये ज्याच्या अंगात येतात भूम म्हणतो, अंगात मारतो, ते वेगळं. आणि हा कसा मारत होता, त्याच्या अभिलाषांना मारत होता. और वो अपनी अभिलाषाओं को मारता. त्याने त्याच्या डोळ्याला कंट्रोल ठेवलं. उसने अपनी आंखों को नियंत्रित ह्या किया. सगळ्या गोष्टी करून त्याने मारणं म्हणजे काय, त्याच्या शरीराच्या इच्छा पूर्ण केल्या नाही. और मारना मतलब कि उसने अपने शरीर की अभिलाषाओं को पूरा नहीं किया. मग ते खास त्याला कॉलिंग होते. और वो खास उसको कॉलिंग थी. मग तसंच तुम्ही असं मनात विचार कराल की अरे मी लग्न करणारच नाही, लग्न झाल्यावर का, असं नसतं. तुम्ही मुली आहात, आईवडिलांना टेन्शन येतं. आणि मेन काय होतं, तुमच्यापेक्षा तुमच्या आईवडिलांपेक्षाही तुमच्या लोकांना वेळ झालेले असतात. तुम्ही जर कधी लग्नात तुमच्या मुलीचं लग्न वैवारी झाले, कधी लग्नात तुमच्या मुलीचं लग्न तेही झाले. बघा 18 वर्षाच्या मुलीला मुलं झाली, 2 मुलांची आई झाली. कधी लग्नात तुमची मुलगी 25 वर्षाची झाली. अरे बाबा, आई वडिलांना टेन्शन नाही, की आई वडिलांना काही वेळ करत नाही. कधी लग्नात तुमची मुलगी 26 वर्षाची झाली आहे. बाई स्थळ भेटत नाही का तुमच्या मुलीला, 28 वर्षाची झाली आहे, 30 वर्षाची झाली. हे जास्त तुम्ही कुणाच्या डोळ्यात चालता, आई वडिलांपेक्षाही जास्त लोकांचं. आणि तुमचे ते लोक जास्त बोलून आई वडिलांना काय बाहेर लपडे आहे का, काय झालंय का, कुठं ठेवलंय का, आणि बोलून घाण बोलून आई वडिलांना टेन्शन येतं. नको बाबा लग्न लावून टाकू, माणसं घाण बोलायला लागलं, नको बाबा लग्न लावून टाकू. म्हणून तुम्ही जरी अशी मेंटॅलिटी ठेवत असाल की मी लग्नच करणार नाही, लग्न तर करावंच लागतं. और आपने अगर ऐसी मानसिकता रखी हुई कि मैं शादी नहीं करूंगी तो आपको शादी करना तो पड़ेगा. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला तुमचा भाऊ सांभाळून ठेवणारा असेल आयुष्यभर और जिंदगी भर आपको संभालने वाला चांगला असेल, बहुत अच्छा होगा, ठीक आहे. तो ठीक आहे. पण भाऊचं लग्न झाल्यानंतर प्रियानं आज लग्न न झालेली भावंडच आज कशी आहे, और जिन भाइयों की शादी नहीं हुई वही भाई लोग कहते हैं, ते तुमच्याबरोबर बरोबर वागतात वो का? आपके साथ बराबर रहते ही क्या? आम्हाला भाऊच नाही. और आप कहेंगे हमको तो भाई नहीं है. बरं आहे, त्यांना भाऊ आहे त्यांना विचारा और जिनको भाई है उनको पूछो की त्यांचा भाऊ त्यांच्याबरोबर बरोबर वागतो का. और उनका भाई उनके साथ बराबर रहता है क्या? आणि एकदा सुख बायको झाली त्याची, और एक बार उसकी पत्नी हो गई, मुलं बाळ व्हायला लागली, बच्चे उसको होने लगे, मग अजूनही तुम्ही निघून जाता. म्हणून आई वडिलांना तुमचं टेन्शन असतं. और माता पिता को आपका टेंशन रहता है. म्हणून ते विचार करतात की आपल्या डोळ्याच्या समोर आपल्या मुलीचं लग्न लावलं, जे आम्ही जसं सांभाळतोय तसा जावई आमचं सांभाळेल. और हम जैसे संभालते वैसे हमारा जवाई संभाले. म्हणून लग्न तुम्हाला करावंच लागेल. तो आपको शादी तो करनी पड़ेगी. म्हणून प्रियानो, प्रिय मुलींनो, मानसिकता चांगली ठेवा. और इससे जो लड़की है अपनी मानसिकता अच्छी आणि है. सासरच्या लोकांकडे गेल्यानंतर आपल्या माहेरचं नाव उंच करा. असं बोलले पाहिजे सासरच्या लोकांनी, अरे वा खरंच बाई तुझी माहेरच्या लोकांनी तिला खूप चांगलं वळण लावले. और ससुराल में जाने के बाद अपनी मैके का जो नाम है उसको ऊंचा करो. ससुराल के लोग ऐसे बोलने चाहिए कि तेरे मैके के लोगों ने तुझे बहुत अच्छे से सिखाया है. नाही तर तुम्ही जर सासरी गेल्यानंतर ती नाही खात, ती नाही खात, ती नाही खात, ती नाही खात, ती मला नाही, ती मला आवडत नाही, ती मला आवडत नाही, ती मला
सासरी माहेरी तुम्ही खात नसाल, और दूसरी लड़की भी आप नहीं खाते हो, सासरी तुम्हाला खावं लागेल. ससुराल में आपको खाना पड़ेगा. माहेरी तुम्ही शायद नसेल बनवलं काय, और मैगी में आपने कुछ बनाया नहीं होगा, मच्छी करी नसेल बनवलं, मच्छी करी आपने नहीं बनाई, नसेल बनवलं. चिकन करी आपने नहीं बनाई. काय गं बाई, कसं हाका नको, कसं हाका नको. आला बरं हा, चिकन धुवा, मटन धुवा, मच्छी धुवा, काय धुवायचे ते धुवून मस्तपैकी बनवायला शिका. करा असं म्हणू नका मला नाही येत, मला नाही येत. आपली मस्तपैकी सासूबाईंना म्हणायचं, आई बघू आज तुमच्या हातची मी बघते, बघून घ्यायचं सगळं धुवा. अच्छा ठीक आहे, मग नेक्स्ट टाइम गोष्टी बनवून चालायचं. कळालं? हे लक्षात ठेवा. रिबेकाच्या या गोष्टींना शिकून घ्या. और रिबेका की इन बातों के द्वारा आप सीखो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. काही प्रश्न आहे का तुम्हाला? कुछ सवाल है क्या आपको? म्हणजे मग बघा, आपल्या पुढच्या महिन्यात लग्न आहे रजनीचं. और अगले महीने में शादी रजनी की है. तर जसं आता इथं लिहिलेलं आहे, यहाँ पर जैसे लिखा है, ते इथे लिहिलेलं आहे. आता पुढील गोष्टी आगे की बात है. रिबेकाला विचारलं, हा तू लग्न करून तू या माणसाबरोबर जाशील का? और रिबेका को पूछा कि तू इस व्यक्ति के साथ जाएगी? ती म्हणाली हा. उसने कहा हाँ. आणि त्यानुसार बघा त्या लोकांनी काय केलं, 59. मग त्यांनी त्याची बहीण रिबेका, हा काय केलं, रिबेका तिची दाई आणि तिची दाई. लक्षात ठेवा, लग्न झाल्यानंतर मुलीला कधीही एकटं पाठवू नका सासरी. और याद रखो जब लड़की की शादी हो जाती है तो ससुराल में उसको अकेले कभी मत कधी भेजना. नका पाठवू. कभी नवीन नवीन असते त्या घरामध्ये, नवीन असते वो घर में वो नहीं रहती. आणि तिला तिकडे काय माहिती असेल, तू बोलायला कोणतरी पाहिजे ना, और उसके साथ बात करने के लिए कोई तो चाहिए ना. म्हणून तरुण मुलीला पाठवू नका. और जवान लड़कियों को मत तिथे भेजना. बघा काय लिहिलं आहे, तिची दाई. तिची दाई. दाई म्हणजे कोण असेल, दाई मतलब कोण? एक बाई असेल ना, लग्न झालेली समजदार अशी बाई असेल. म्हणून कधी पण आहे ना, लग्न आपल्या मुलीचं करताना करवली म्हणून कधीही तरुणींना पाठवू नका. अशा लहान मुलीला, मॅरीसारख्या मुलीला पाठवू नका. का? कारण तिथं गेल्यानंतर आता सगळ्या तरुणी तर समजदार नसतात. कधी तिथं मोहात पडल्या, पापात पडल्या, काय गॅरेंटी? कोण आहे तिथे बघायला? आपली जिच्याबरोबर करवली म्हणून गेली ती तर बेडरूममध्ये असेल नवऱ्याबरोबर. और जो करौली बन जिसके साथ करौली बनकर गई, वो जो जिसकी शादी हो चुकी है वो अपने पति के साथ बेडरूम में रहेगी. आता तिला तर बाहेरच झोपावं लागेल. और उसको तो बाहर ही सोना पड़ेगा. ती सेफ्टी आहे कशावर माहिती. और वो सेफ्टी वो किसके ऊपर मालूम पड़ेगा. लहान लहान मुली, त्यांना काही ज्ञान असतं का? और छोटे छोटे बच्चों को कुछ ज्ञान रहता है क्या? म्हणून कधीही बघा, बायबल आपल्याला शिकवतं लहान मुलींना किंवा तरुणींना पाठवलं नाही रिबेका बरोबर. और बाइबल में बताती है कि छोटी लड़कियों को और जो जवान लड़कियां उनको रिबेका के साथ नहीं भेजा. रिबेकाची बहीण, रिबेका की बहन, रिबेकाचा भाऊ, रिबेका का भाई. तर करवलं म्हणून येतो, करवलं असं म्हणा, करवलीचे घरी असं म्हणून आला नाही, तसं तो आला नाही. और वैसे वो नहीं आया. तिथं स्पष्टपणे लिहिलेलं और वहाँ आहे, पर स्पष्ट रूप से दिया गया है. उन्होंने त्यांनी अपनी बहन आपली बहीण रिबेका और उसकी दाई, आणि तिची ताई, एक ऐसी समझदार औरत जो उसे समझ लेगी. क्यों? अशी समजदार स्त्री जी तिला सांभाळून घेईल और उसे वहाँ के लोगों को बोल सके. आणि तिथल्या लोकांना बोलू शकेल. क्योंकि औरत बड़ी रहेगी आणि जर स्त्री मोठी असेल तो वो बाहर ही सोएगी. तरी बाहेरच झोपेल. और आपस में अगर बोलेंगे कैसी बहू है, अब 7 बज गया अभी भी उठी नहीं, कि दाई बोले ना नई शादी है, रात भर जागी होगी तो 7 बजे कैसे उठेगी? बराबर है? वो दाई बोलेगी ना, नहीं बोलेगी. इसीलिए बोलने वाली व्यक्ति को भेजेगा तो क्या हो जाएगा, आणि बोलणाऱ्या व्यक्तीला पाठवलं तर काय होईल? बोल सकेंगे. ती बोलू और शकेल. वो क्या करेगी, आणि ती काय करेल? वो रजनी ठीक है. चलो सोचो, अभी रजनी के साथ कोई एक विवाहिता को भेज दिया, कोई एक उम्र वाली औरत को भेजा. आणि रजनी ताईबरोबर एक वय वो असलेल्या जरूरी स्त्रीला है. पाठवलं. याद आणि गरजेचं रखो, आहे. रजनी की फैमिली को जरूरी है रजनी के साथ ऐसी कोई भी एक लड़की या कुंवारी को नहीं भेजना है. आणि रजनी ताईबरोबर कोणत्या तरुण मुलीला नाही पाठवायचं आहे. परंतु उसको साथ जो भेजना है कोई उम्र वाली जो आगे जाके उसको किचन में मदद कर सकेगी, वहाँ उसको बाथरूम दिखाने के लिए, बाहर खड़ी करते समय उसके साथ या बातचीत करने के लिए. क्योंकि वो नई नई वहाँ रहेगी तो नई नई रहेगी तो वो चुप ही रहेगी ना.
आणि नवीन तेल मग ती गप्पत राहील ना. तर ती गाय काय म्हणेल, रुक जरा मैं लेकर आता. बराबर है, क्योंकि अभी अगर सोचो उम्र वाली कोई उसके साथ गई आणि वय असलेली कोणती स्त्री जर जो हमारी वासंती ताई आहे. वासंती ताई काय करेगी, थांब मी आणते पाणी असं म्हणून पटकन ती जाऊन अजून पाणी देऊन द्या. और उसके पानी लाकर लेकर आती रहता है कि वो अंदर से पानी लेकर अरे आएगी. तुझी इतर ती मेहंदी लावली कुठं तू मांडी घासायला जाते, थांब. और अभी तुम्हें मेहंदी लगाई क्या पर बर्तन घसने के लिए जाते लोग. नवीन नवरीला काय मांडी घासायला देतात. और नवीन नवीन दुल्हन को बर्तन घसने के लिए देते हैं. कळालं तुम्हाला आता, हे लक्षात ठेवा. और ये याद रखो. भाई को उसके साथ क्यों भेजा था, आणि तिच्याबरोबर गाई का पाठवली ताकि होती. उसको सपोर्ट करने के लिए, तिला सपोर्ट उसको करण्यासाठी, मदद करने के तिला लिए, मदत उसका करण्यासाठी, साथ देने के लिए. तिला साथ सिर्फ देण्यासाठी. बातचीत ऐसा बातचीत के लिए नहीं भेजा. फक्त बातें करायला नव्हतं पाठवलं. वो नई दुल्हन है, ती नवीन दुल्हन नई आहे दुल्हन को तुरंत काम नहीं देती. आणि नवीन नवरीला लवकर काम नाही देत. बाइबल के अनुसार भी अगर हम देखेंगे तो नई दुल्हन को तुरंत किचन में नहीं भेजना है. आणि नवीन नवरीला किचन में मतलब देखने बिकने के लिए भेजो, लेकिन ऐसा तुरंत ए भाई आज आता जा जेवण बनव राहिला मला तुझ्या हातचं जेवण खायचं. अरे बाबा 8 दिवस पण नाही झालं, 8 दिवसातच तुम्ही दुसऱ्या दिवशी, काही लोक दुसऱ्या दिवशी तिला म्हणतात जेवण बनव. नाही, नई दुल्हन को तुरंत काम पे नहीं लेते. आणि नवीन नवरीला लवकर कामाला नाही घेत. ये माइंड मेंटॅलिटी बनाओ. आणि तुमची मानसिकता तुम्ही तयार करा. मालूम है तर काय हाँ ठीक आहे, प्रभू की स्तुती हो. मिनिमम मला असं वाटतं, माझ्या हिशोबाने तरी असं वाटतं की 1.5 महिन्यानंतर पर्यंत ती फ्री होऊन जाईल. 1.5 महिना ती स्वतः. मी तुम्हाला सांगते, कारण आपण मिनिमम 40 दिवस जरी पकडले, ख्रिस्ती लोकांचे जे 40 दिवस पवित्र दिवस म्हटले जातात, और मसीह लोगों के 40 दिन पवित्र दिन गिने जाते हैं. 70 दिवस पवित्र आहेत. 70 दिन पवित्र दिन. 72, 70, 40 72, 70 और 40 हे दिवस पवित्र आहेत. और ये दिन पवित्र बिबलीनुसार. बाइबल के तर अनुसार. तुम्ही तो तेवढा दिवस तुम्ही तिला आराम देऊ शकता. और उतने दिन तक आप उनको आराम पण मी दे सकते तुम्हाला हैं. लिहून देते, पर मैं आपको लिखकर देती हूँ. जी बाई, जी मुलगी आहे ना, मेहनती असते ना, और जो लड़की मेहनत करने वाली ती होती बिना है कामाची नाही राहू और शकत. बिना काम के वो नहीं रह ती सकती. म्हणेलच 8 दिवस झाले कसे तरी ती म्हणेल, द्या हो आई मी करते. और 8 दिन की बात तुरंत हो गई कि मैं माझे में करती हूँ. तुम्ही भाजा मी लाटते. और आप वो में आपण मिळून करू. हम मिलकर करेंगे. ती स्वतःहून तशी बोल और वो खुद से ऐसा बोलेगी तिच्या, कारण ती सद्गुणी बाई आहे. क्योंकि वो सद्गुणी स्त्री है. आळशी असेल ना, आळशी निघाला 1.5 काय मला 3 महिने आराम कर. 3 महीना आराम दो. तुम्हाला कळालं, तू तो प्रश्न बरोबर विचारला. पण आपण अक्सर आपली मेंटॅलिटी कशी ठेवतो की सुनाला आणले तर दुसऱ्या दिवसापासून नाही, दुसऱ्या दिवसापासून नाही. और दूसरे दिन से तुरंत उसको काम पर नहीं लक्षात ठेवा, मिनिमम लेना. 40 दिवस तरी तिला तिच्या नवऱ्यावर फिरायला पाठवा, कुठं फिरायला पाठवा, त्याला पॅकेज द्या, कुठेतरी माथेरानचा पॅकेज द्या. तर नाही, जर जास्त महागडा तुम्हाला वाटत असेल पण पॅकेज असं नाही तर फिरायला मुंबईला पाठवा. त्याच्याने काय होतं माहिती, ते दोघे फ्री होतात, त्यांना फ्रीडम भेटते, एकमेकांना जाणण्याची वेळ भेटते त्यांना. किचनमध्ये ती दिवसभर घाम, त्याच्यातून लसणाचा वास, कांद्याचा वास, हा तुमच्या अंगातून, तुम्ही किचनमधून बाहेर आहे, तुमच्या अंगातून काही परफ्यूमचा वास नाही येणार आहे. तुमच्या अंगातून कसला वास येणार आहे, कांद्याचा, लसणाचा, आल्याचा, मसाल्याचा वास येणार. मग तो म्हणे लागेल काय आलं घरी, तर आपण तो कांद्याचा वास आहे. आता ती दिवसभरात किती वेळ आंघोळ करेल, पहिल्या सततच आंघोळ करावी लागेल. आता मी काम केली येते. आपण मेंटॅलिटी आपण ठेवलं पाहिजे की नवीन लग्न झालं आहे त्या नवीन जोडप्यांना फिरायला किंवा त्यांना फ्रीडम भेटण्यासाठी काही दिवस देणं गरजेचं आहे. अरे जेव्हा बाबा तू फिरायला जातो बाईकवर घेऊन, जेव्हा बाबा तू फिरायला जातो बाईकवर घेऊन, जेव्हा बाबा अरे मग बाईक केली आहे ना, फिरायला नाही ना, मग तो नाही नेणार तर काय, मग बाजूला नेणार. मी ते आत्ताच जोशोला म्हणते, माझ्याकडून तुला एक पॅकेज भेटेल मस्तपैकी उटीचा. उटी, बँगलोर आणि मैसूर, त्याचं पॅकेज तू तुला 8-10 दिवसाचं तुला देईल माझ्याकडून. मी खूप स्वतः तुला पॅकेज देईल, हॉटेल सकट तुला बुकिंग सगळं. जा आणि 8-10 दिवस पाहिजे त्याचा अजून तुला वाढवायचे, कारण बँगलोरला गेल्यानंतर मुश्किलने 4-5 दिवस तिथेच जातात.
उटीला जाणारा माणूस 7 दिवस राहतोच, तुला मोठा पॅकेज दे, पण इकडे चर्चला जायचा रविवारी तिकडच्या चर्चला जायचं. कारण का त्यांना ते मिळालं पाहिजे, स्वतंत्रता ती मिळाली पाहिजे. त्यांनी लग्न केलंय ना, तो पॅकेज देणं, कारण त्यांना फिरायलाच दिलं नाही तर कसं होणार. नाही का आपण काय सून काही कामासाठी आणली का, ती करायचंच आहे, ती आयुष्यभर ती पुढं तीच करणार आहे. स्टार्टिंगचे काही दिवस त्यांना, म्हणून लक्षात ठेवा, हे सगळ्यांनी आपली मानसिकता तयार करा. तर तुम्ही केली तर नॅचरली तुमचे पुरुष तयार होऊन जाते. माहिती पडलं. कारण कसं प्रत्येक तरुणींना असं वाटतं की माझ्या नवऱ्याने मला फिरायला न्यावं. प्रत्येक तरुणी, माझ्या नवऱ्याने मला लग्न झाले, आज येतील, ती तयार बियार होते, ती तयार बियार होते, आणि मग नंतर ती अशी वाट बघते, पुढे जायचं आपण पाणीपुरी खायला जाऊया. असं घेतली बाई, घेतली चालवली, तर एक फरक पडतो, खूप चांगलं वाटतं. म्हणून नवीन लग्न झाल्यानंतर त्यांना फिरायला द्या, एकदम त्यांना गावून ठेवू नका. तर म्हणून लग्न झाल्यानंतर कोणतीतरी गायीचा प्रबंध करा बायांना. कारण आता मी तर नाही जाऊ शकत, नाही मी गेली असेल त्यांच्या घरात, तर तुम्ही आता बघत थोडंसं देवाजवळ प्रार्थना करा, प्रभू रजनी प्रभू कुणाला पाठवायचे, तर तेवढं फ्रीडम होतं. आता तिच्या दयेने हिच्याबरोबर आपली ह्या होती, नायरांडी होती, प्रभूची सुट्टी. नायरांडी आल्याने फायदा झाला ना तुला, बघा विचार समोर आहे ना, बोलायला चालायला बऱ्याच गोष्टीमध्ये. मोठं माणूस कोण संगती राहिलं ना, आपलं कोणतरी संगती राहतं ना, मुलीला जरा फायदा होतो. असं नाही की मुलंवाले खराब आहे, आपण त्यांच्या मोबाईल वॉचिंग करायला त्याच्यासाठी पाठवत आहोत की ती नवीन नवरी आहे, तिला मदत द्या. कळलं. तर म्हणून सांगण्याचा उद्देश आपण इथे ही एक नवीन गोष्ट तिथे शिकतो की तुम्ही यापुढं कधी करवलीला म्हणून मुलींना पाठवू नका. ते वहाँ पर हम देखते हैं फिर उन लोगों ने क्या किया, गाय और अब्राहम के दास साथी सबों को विदा किया, विदाई किया. विदाई 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 प्रभु में हो तेरी विदाई, माता पिता की लाडली आज हो गई रे पराई. मी लागणार आहे त्या दिवशी गाणं 12 तारखेला रेकॉर्ड करून ठेवले, डाउनलोड करून ठेवले. मग त्यावेळेला तशी तिची पण विदाई झाली कुणाची, तिची. मग तसंच प्रियानो पुढच्या महिन्यामध्ये रजनीचं लग्न आहे. अगले महीने में रजनी दीदी की शादी है. म्हणून आज आपण काय करणार आहोत, आपण सर्व स्त्रिया आज तिच्यासाठी आशीर्वाद मागणार. कारण सारी स्त्रियां जो उसके लिए आशीष मांगी. इथे लिहिलेलं आहे की त्यांनी तिला आशीर्वाद दिला. और यहाँ पर लिखा है कि उन्होंने उसको आशीष दिए. 60 वचन वाचा. बाई नाही 60 वचन. त्यांनी रिबेकाला आशीर्वाद देऊन म्हटले, त्यांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी, उन्होंने म्हणजे आप सबने, किसको, रेबेका को. तो अब हम किसको देने वाले, रजनी. रजनी की अगले महीने में शादी है, तो जैसे हम यहाँ देखते हैं रजनी वहाँ जाएगी और अभी ऑलरेडी उसने सब कुछ सीखा है जो आपने सीखा है. और मैं विश्वास रखती हूँ कि वो अपने जीवन का और उसके घर वालों का सबका नाम ऊँचा करेगी. और वहाँ के लोग कहेंगे वहाँ कोई दूसरी रजनी है क्या, तो हम बोलेंगे हाँ है ना, बोलो बोलो किसको दूँ. आता तो इसका शादी तय नहीं हुआ तो अभी एक रिश्ता उन लोगों ने मुझे भेजा है. अभी जो लोग ने एक रिश्ता भेजा है, पास्टर ही है वो भी, एक चर्च चलाता है, तो वो रिश्ता भेजा हुआ है. अभी मैं भी कंफ्यूज होती हूँ कौन सा रिश्ता देखा. मतलब पहले शादी हो जाने तो फिर बाद में उसके बारे में सोचेंगे. तो ये क्यों, क्योंकि उन लोगों ने वो देखा. क्या देखा, ये लोग भी कुछ गुण देखे ना रजनी के, कली से आते. ये बात देखकर ही आज वो पास्टर ने क्या बोला, रजनी की जैसी कोई दूसरी लड़की है सेवा में तो देना, क्योंकि पास्टर के साथ सेवा कर सके.
तो मैंने पहले बोला था तो रजनी दे देगी, तो इसीलिए हमने आपको पहले नहीं भेजा। कळलं तुम्हाला आता? आज सांगण्याचा उद्देश है कि ऐसा रीति अपने ससुराल में करो जिससे आपका नाम हो जाए। तो आज हम सब कलीसिया मिलकर हम उसके लिए प्रेयर करेंगे। जैसे ये ब्लेसिंग देंगे, कौन सी ब्लेसिंग? बाई ग तू सहस्रवदीची हाँ, बाई ग यानी हमारी बहन, हमारी बेटी, हमारी स्त्री, परमेश्वर की बहन, यीशु मसीह की बहन। हाँ, तू सहस्रवदीची लक्षावधीची जननी हो हाँ, तू हजारों लाखों की आदि माता हो व तुझी संतती आपल्या वैऱ्यांच्या नगरांची सत्ता पावा। तेरा वंश अपने बेलियों के नगरों का अधिकारी हो। इसका अर्थ ये है कि परमेश्वर ने आशीष दिया है यीशु मसीह में कि तू हजारों और लाखों की आदि माता हो, यानी एक निर्वंश नहीं रहेगी। परमेश्वर उसे आगे जाके बसाएगा। आदि माता होना यानी उसका घर बसाएगा, परमेश्वर उसको संतान देगा और उसकी संतान की वो कैसी रहेगी? बेलियों के नगरों का अधिकारी होगी। एकदम बच्चे जो स्ट्रांग होंगे, जो शत्रु पर विजय पाने वाले होंगे। ऐसे ये परमेश्वर का आशीष है। तो आज वही आशीष आज हम यीशु मसीह के नाम से हम सब उसके ऊपर रखेंगे। अभी क्योंकि ये वचन तो हम फिर बाद में संडे के दिन और 12 तारीख को नहीं ले सकेंगे, इसलिए आज हमारी लेडीज मीटिंग आई। तो ये उसकी शादी होने से पहले की लास्ट मीटिंग है। जैसे यूथ मीटिंग हुई, उसकी शादी होने से पहले लास्ट यूथ मीटिंग है, उसकी शादी होने से पहले की लास्ट लेडीज मीटिंग है। आगे की लेडीज मीटिंग भी आएगी तो को बोल के आ सकती है, लेकिन फिलहाल की तो भी फिलहाल ये लास्ट है। और यहाँ से वो जाएगी तो हमारे ब्लेसिंग लेके जाए। जैसे इसकी विदाई हुई, अभी हम वहाँ तो आप लोग की जब वो आप लोग को मिलने जाएगी, सोचो अलका के गले लगेगी, अलका भी बोलेगी ना सुखी रहना आप लोगों ने। ऐसा हर एक दिन आप लोग उस समय वासन विदाई की गले लगेगी, अपनी फ्रेंड की गले लगेगी, आएगी तुझे मिलने के लिए, तू इतना दूर आएगी? अरे फिर ऐसा क्या, इतना गाँव घूमी हूँ ना, तुझे क्या लगता है मैं क्या घूमने का बदल गई हूँ? आऊँगी तेरे घर भी आऊँगी। गाँव नहीं फिरली, तुला जर पत्ता शोधायला त्रास आहे? फिर बोले हाँ मैं गाँव मेरे घर, तू जरूर जा, तू जा, मैं आती हूँ। आप सबसे वो जितने जन जो एंडिंग तक रुकेंगे उनके पास तो वो मिल के जाएगी ना। वहाँ एक साथ हम सब ब्लेसिंग नहीं दे सकते, आज तो हम सब ब्लेसिंग दे सकते हैं ना। तो हम लोग प्रेयर करेंगे। तो अभी जैसे हमारे अभी जितनी हमारी बेटियों की यहाँ शादी हुई वो कैसे दूर चली गई ना, सब इधर ही अपने ही घर में है ना। साइली इधर ही है, पूनम भी इधर ही है, मेघा भी इधर ही है, और हाँ अश्विनी इधर ही है, रसिका भी इधर ही है, प्रियंका इधर ही है, लक्ष्मी इधर ही है, हाँ वो भी इधर ही है ना। जितनी हमारी बेटियाँ देखो, हाँ सरिता भी इधर ही है ना। जितनी हमारी बेटियाँ हमसे दूर में गई, इसलिए उसका हमको दर्द नहीं कभी महसूस हुआ क्या? कभी नहीं हुआ। लेकिन अभी कैसे थोड़ी सी दूर जा रहे हैं तो हम लोग उसको ब्लेसिंग देंगे अभी के प्रार्थना में, तो उसको हम लोग प्रेयर करेंगे। आ जाता रजनी, आगे आ जाता, ठीक है। और हम सब खड़े हो जाएंगे और हम उसके लिए प्रेयर करेंगे, हम उसको ब्लेसिंग करेंगे और ब्लेसिंग के साथ साथ हम उसे आज विदा करेंगे। बोलो आज घर में विदा करेंगे, आ जाए घर पे, उधर नहीं विदाई, उधर तो विदाई 12 तारीख को ही गाड़ी से जाएगी। हम सब पीछे से आ जा, आगे आ जा। ठीक है, हमारे हाथ ऊपर उठाएंगे और अगर मेरे प्रार्थना के बाद अगर आपको भी ऐसा लग रहा है कि आकर प्रेयर करें उसके लिए, तो आप आके आगे प्रेयर कर सकते हैं। मेरी प्रार्थना के बाद अगर आपको ऐसा लग रहा है कि आकर मैं हाथ रखूँ, मैं भी तेरी मन की प्रार्थना करूँ, तो आप आ सकते हैं, आपको कोई रोक टोक नहीं है। क्योंकि इसके बाद आपको करने को नहीं मिलेगा। इसके बाद डायरेक्ट लास्ट जो संडे रहेगा वो दिन हम लोग कॉमन प्रेयर करेंगे, तब आप इसको ऊपर सिर पे हाथ रख के प्रेयर नहीं करना, ठीक है।
पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं प्रभु। पवित्र पिता सेनाधीश परमेश्वर प्रभु, रिबेका को प्रभु उसके घर वालों ने प्रभु ब्लेसिंग देकर, उसके भाई ने ब्लेसिंग देकर प्रभु पवित्र पिता उसे भेजा प्रभु। वैसे ही प्रभु आज हमारी स्त्रियों की सभा में हम सभी प्रभु, हमारी बहन और प्रभु बेटी रजनी के लिए खास करके यहाँ जो लिखा है, हे मेरी बहन, हे हमारी बहन, तो तू यीशु की बहन, यीशु ही आपकी बहन है प्रभु, क्योंकि जो तेरी आज्ञाओं को मानते हैं वो तेरी माँ, तेरी बहन, तेरे भाई होते हैं। तो इसलिए रजनी तेरी बहन है, हम भी तेरी बहन हैं। इसलिए मेरे महान पवित्र पिता, आज हम उसके ऊपर प्रभु ब्लेसिंग करते हैं प्रभु, यीशु का लहू उसके ऊपर डालते हैं मेरे पिता। और जैसे ये वचन में लिखा है, त्यांनी रिबेकाला आशीर्वाद देऊन म्हटले, हाँ आज हम सब इसके लिए आशीष घोषित करते रजनी के लिए। बाई ग, तू सहस्रावधींची लक्षावधींची जननी हो। हाँ अभी हम सब कहेंगे, रजनी तू सब लोगों के हजारों में लाखों की आदि माता हो। तेरा वंश अपने बैरियों के नगर का अधिकारी हो। बाई ग, तू सहस्रावधींची रजनी तू सहस्त्रवधी की लक्षावधी की जननी हो व तुझी संतती आपल्या वैऱ्यांच्या नगरांची सत्ता पाहू। प्रभु ये आशीष हम सारे मिलकर उसको देते हैं और आपके बंधुओं में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते हैं। करुणा दया मांगते, छेदा हुआ हाथ मांगते प्रभु। और प्रभु सचमुच प्रभु ये घर इसका बसा रहेगा, जैसे रिबेका का घर बसा रहा, उसने 2 पुत्रों को जन्म दिया प्रभु। और प्रभु वो आनंदित रही प्रभु। और प्रभु उसका पति हमेशा रिबेका के साथ फेथफुल रहा प्रभु। वैसे ही वॉल्टर भी इसके साथ फेथफुल रहेगा। वॉल्टर भी एक आइजैक है प्रभु। और वैसे ही प्रभु ये खुद कहेगी कि प्रभु ने मुझे अच्छा लाइफ पार्टनर दिया, जैसे रिबेका ने कहा कि मुझे अच्छा पति मिला, वैसे ही प्रभु मैं धन्यवाद देती हूँ। हम सब लोग प्रभु इसके लिए धन्यवाद देते हैं और ये ब्लेसिंग इसके ऊपर हम रखकर आशीष की घोषणा करते हैं। धन्यवाद देते हैं यीशु के नाम से, आमीन। आप में से कोई भी आकर उम्र में बड़े या कोई भी आगे आकर उसके लिए प्रेयर कर सकते हैं। धन्यवाद 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 प्रभु तुझ्याकडे प्रार्थना करते रजनीच्या घरासाठी। प्रभू जसं तिचं लग्न होईल माझे राजा, प्रभू तिला खूप आशीर्वाद करा, खूप आशीर्वाद करा प्रभू। जसं आग्रहाची आणि सहाराची प्रभू तिथून बनून राहण्यासाठी प्रार्थना करते। शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या राज्यात तिथून बनून राहू द्या। आणि प्रभू शिवापिता तुमच्याकडे मी पण प्रार्थना करते, जशी तिने इथे तुमची महिमा गौरव केला तसं बापा नवऱ्याच्या घरी जायचं तिथे पण तुमचा महिमा तुमची गौरव हो माझ्या। हा प्रभू सदैव तुमच्या नावाला गौरव आणि महिमा देण्यासाठी सहायता म्हणतो माझ्या। रजनीच्या हातापाय शक्तीच्या बल त्या ताकद त्या सामर्थ्य माझे राजा लग्न शांती आनंदाने होण्यासाठी सहायता मत करा। लग्नाला लागणारी सर्व जरूर तुम्ही पूर्ण करा। हा प्रभू पैशाची बापा तेवढी पण बापा जेवढी काय सामानाची तेवढी माझी राजा भोगेची सगळी वस्तू सगळी जरूर तुम्ही पूर्ण करा माझे राजा। सगळ्या गरजा उन्हा पूर्ण करा माझे राजा। हा प्रभू शेवट म्हणून आतापर्यंत तिथे लग्न मला असा आशीर्वाद भेटला फर्स्ट टाइम रजनीला भेटतो आशीर्वादाचाच राहता माझे राजा। रजनी फले फुले बलवत हो द्या, संख्या बढ़ द्या, बहुमूल्य हो द्या, आशीष हो द्या अशी घोषणा करते माझे राजा। हा प्रभू शिवावती जोडी बापा बनून राहण्यासाठी मी प्रार्थना करते माझे राजा। हा प्रभू शिवापिता प्रभू शिवापिता तिने इथं आपल्या आईवडिलांचा आदर केला, तिथं पण जाऊन सासूचा नंदांचा नवऱ्याचा आदर करण्यासाठी तुम्ही सहायता मत करा माझे राजा। हा प्रभू ती नम्रदिन आहे तरी पण मी तुम्हाला सांगते की तिला नम्रदिन बनवा। हा प्रभू जसं तिला इकडं मायाकडल्या लोकांचा आदर भेटत होता, शिवणमधल्या लोकांचा आदर भेटत होता, तसं सासरकडल्या लोकांनी तिला आदर दिला माझ्या। हा प्रभू दया करा, कृपा करा माझे राजा। तुम्ही केली म्हणून धन्यवाद देते। तुमचं रक्त रजनीला लावते, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पण लावते माझे राजा।
त्याच्यासाठी अंतकरणामध्ये खूप प्रेम द्या, खूप प्रेम द्या माझ्याकडे. त्याला रजनीचा चेहरा न दुसरा कोणाचा चेहरा डोळ्याला दिसूनच नका देऊ मला. हा प्रभू रजनी खूप सुंदर त्याच्या डोळ्यामध्ये हमेशा केले राहण्यासाठी प्रार्थना करतो. दया करा, कृपा करा, तुम्ही केली धन्यवाद देते, धन्यवाद. प्रार्थना ऐकून धन्यवाद देते, धन्यवाद. सारा आदर महिमा गौरव प्रशंसा तुम्हाला देते, येशूच्या नावाने प्रार्थना करते. आमेन. अजून कोणाला प्रार्थना करायची वेगळा? पवित्र 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 सेनाधीश पिता बळीच्या नावाने तुमच्या चरणात तुम्ही प्रार्थना करतो प्रभू. पवित्र पिता मी तुझ्याकडे प्रार्थना करते प्रभू. समोर पवित्र पिता शिवांच्या ज्या मुली आहेत त्यांच्या पुढे एक उदाहरण आहे. तसेच पवित्र पिता मी तुझ्याकडे प्रार्थना करते प्रभू की आतापर्यंत तू चांगलं केले प्रभू आणि पुढं पण तू चांगलंच करणार. आतापर्यंत त्याच्या मनोरथाला तू पूर्ण केले प्रभू. हा प्रभू तसं प्रभू तिच्या सासरी जाईल त्यावेळेस तिच्या मनोरथाला पूर्ण प्रभू. पवित्र पिता कुठलंही दुःख प्रभू तिच्याजवळ येऊ नको देऊ. कुठल्या गोष्टी रडते असं तिच्या जगात कधी होऊ नको देऊ प्रभू. जसं पवित्र पिता इसाकाने प्रभू रेबिका संग लग्न केलं आणि तिथं लिहिलेलं आहे की त्याने तिच्यावर प्रेम केलं. आणि पवित्र पिता मी तुझ्याकडे प्रार्थना करते इसाका प्रभू दीपिकापासून इसाकाला शांती भेटली. तसंच हे प्रेम प्रभू शेवटच्या श्वासापर्यंत बनून राहू. कधी कुठे होऊ नको देऊ. कुणाचे स्वभाव एकमेकाचे स्वभाव बघितल्यानंतर प्रेम कमी होऊ नको देऊ, शांती कमी होऊ नको देऊ प्रभू. पवित्र पिता मी तुझ्याकडे प्रार्थना करते कधीही लग्न झाल्यानंतर प्रभू आजारी पडू नको देऊ. पवित्र पिता कुठलीही गरिबी त्यांच्या जीवनात बघू नको देऊ प्रभू. पवित्र पिता काही आमच्या घरात नाही असं कधीही त्यांच्या जीवनात दुःख घेऊ नको. त्यांची मुलं प्रभू त्यांना शांती देणारे भेटू दे. जसे रेबिका प्रभू इसाकाला शांती देणारी भेटली तसंच ह्यांची पण मुलं प्रभू पुढं जाऊन त्यांना शांती देणारी भेटली प्रभू. पवित्र पिता त्यांना सुख देणारे प्रभू आनंद देणारे भेटून दे प्रभू. आणि आधीनतेचे भेटून दे पवित्र पिता. दया कर जिच्या कुटुंबाला तू आशीर्वाद दे. पवित्र पिता लागणारे सगळ्या गरजा पूर्ण कर. लग्नाला काही कमी पडू नको देऊ पवित्र पिता. हर एक गरज पूर्ण कर प्रभू. तुझी कुंपणाची वाट प्रभू तुझे स्वर्गीय दूत पवित्र पिता हे चेरगीर ठेव प्रभू. ती एकटेपणाचं कधी तिला जाणीव होऊ नको देऊ पवित्र पिता. दया कर, कृपा कर, अनुग्रह कर प्रभू. तुझी दया तुझी करुणा मागते प्रभू. मी तुझा दास होण्याच्या नात्याने प्रभू मी हिला फलद्रूप आणि बहुगुणित होण्याची आणि संख्यामध्ये प्रभू बहुगुणित होण्यासाठी प्रार्थना करते प्रभू. मी तुझा दास होण्याच्या नात्याने प्रभू मी पृथ्वीचे अधिकारी बनण्यासाठी प्रार्थना करते. भूमीकडून तिला उपज भेटण्यासाठी मदत कर. आकाशातून प्रभू तिला आशीर्वाद भेटण्यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करते. सदैव तिच्यासाठी प्रभू आकाश आणि पृथ्वी उघडी राहून दे पवित्र पिता. समय वेळेवेळेवर प्रभू तिच्यावर पाऊस पाड प्रभू. ही उधार घेणारी नाही प्रभू उधार देणारी बनव. आतापर्यंत पवित्र पिता तिला उधार प्रभू देणारी बनवले. तिथून पुढे पण तू उधार देणारी बनव प्रभू. ही खालची नाही वरची आहे प्रभू. ही प्रभू शेपूट नाही ही मस्तक आहे. चर्चमध्ये गेल्याने ही शेपूट नाही राहणार ही मस्तक राहणार. खूप जणांचं कारण प्रभू हिच्याद्वारे तू करशील. हा प्रभू हा पवित्र पिता एक पवित्र पिता दिलं ना की खूप जणांची आधी माता बनेल प्रभू. खूप जणांना पवित्र पिता बनवणारी बनेल प्रभू. स्वतः पण बनेल आणि खूप लोकांना पण धन्यवाद देते प्रभू. तिच्या मनातून शांती देतो, तिला आनंद देतो, आयुष्य देतो, धन्यवाद देतो. तुझं रक्त लावतो, धन्यवाद देतो. तुझा वेळ तुझ्या हातात देतो. येशूच्या नावाने प्रार्थना आमेन. कोणाला आदर करायचे
सांगायचं म्हणतात काय बोलायचं घरी पण खूप कधी भले रागवलं कार्य आणि कधी जमून तुलाही कधी भाव करून तुला मान कधी प्रभू कुठल्याच गोष्टी एकमेकापासून घेऊन मंडळीमध्ये पण प्रगती उंची आज तिथे ती कशी करते ना तिथेही करायचं कारण आमचा विश्वास आहे आणि ते तिला स्थान दिलेलं आहे तुझंच नाव करणार आहे तेच आमचं वचनमधलं शेपूटण्याचं मस्त करायचं तुझ्या नावाला आणि कोटी धन्यवाद सगळं काय खूप करणार आहे आम्हाला काही बोलायची गरज नाही आनंदात आहे आनंदात आहे या लोकांमध्ये ती चांगली आहे आम्हाला नाही विचारलं तरी चालतं त्यांच्या लोकांचं सांगितलं आम्ही नाही करतो आपला विश्वास दुःखात सगळ्या गोष्टी पण ते आनंदी कधी दाखवणार नाही कारण तुम्ही म्हणून ते पारायण चालू त्याच्यावर बहुमुखी अजून चांगलं एवढं गावले तू देणार मंडळीसाठी आम्ही प्रार्थना आम्हाला चांगलं तुमच्या नावाने पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं प्रभु आपके दास कलीसिया में जैसे उसे ब्लेसिंग दिया है सच बात है प्रभु सचमुच प्रभु पवित्र पिता सेनाधीश परमेश्वर जैसे आइजैक ने रिबेका को प्रेम किया और आइजैक को रिबेका से शांति मिली वैसे ही प्रभु रजनीश को भी वो प्रेम करेगा और रजनी से उसे शांति मिलेगा धन्यवाद देते प्रभु आए हुए तेरे सभी बेटियों को तू आशीषित करना इनका घर बसा रहने के लिए सहायता करना रजनी को जैसे ये ब्लेसिंग मिला है ये ब्लेसिंग सियोन चर्च की एक एक बेटी के लिए है इसके बाद होने वाली हर एक लड़की के लिए ये ब्लेसिंग है प्रभु वो भी ऐसी ही रहेगी और जितनी बेटियों की शादी हुई वो बेटियों के लिए भी यही ब्लेसिंग है धन्यवाद देते प्रभु आपका लहू लगाते और आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते इन सभी को आशीषित करना करुणा दया रखना धन मान सम्मान से दरिया से दूर रखना सदा आनंदित रहने के लिए सहायता करना यीशु के नाम से आमीन। सबको प्रेम करा खाली बस मारा पर नीचे बैठ जाएंगे प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया